नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यागुरु अकॅडमीवर तुमचे स्वागत आहे। चालू घडामोडीची लेक्चर सिरीज आपण बघत होतो। त्यामध्ये आधी 2 व्हिडिओज पण आपण यूट्यूबच्या चॅनलवर आपल्या टाकलेले आहेत, ज्यामध्ये राजकीय चालू घडामोडी ज्या संपूर्ण 1 वर्षाच्या महत्त्वाचे त्यामध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे। त्यानंतर दुसरा व्हिडिओ आपला आर्थिक घडामोडीचा आहे, त्यामध्ये पण आपण थोडा बजेटच्या पण ज्या इम्पॉर्टंट स्कीम आहेत 2 वर्षाच्या त्या पण कव्हर केलेल्या आहेत। ते दोन्ही व्हिडिओ तुम्हाला एकदम पूर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत। ते बघितल्यानंतर तुम्ही हा तिसरा व्हिडिओ पण बघायला पाहिजे। ज्यांनी ते आधीचे 2 व्हिडिओ बघितले नसतील ते त्यांनी बघायला पाहिजे। त्याबरोबरच चालू घडामोडी करताना तुम्हाला प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही बघणे गरजेचे आहे। त्याचे आपले ज्या यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओज आहेत तेही तुम्ही बघणे गरजेचे आहे। आता हे जे इथे तुम्हाला दिसते टायटल महत्त्वाचे अधिनियम, धोरणे व राष्ट्रीय घडामोडी, हा जर तसा बघितला आपण तर जो राजकीय घडामोडीचा पार्ट 2 आपण टाकणार तो पार्ट 2 म्हणजे हाच आहे। परंतु हा इतका मोठा व्हिडिओ होणार होता, त्यासाठी एक वेगळाच व्हिडिओ आपल्याला बनवायची गरज होती। कारण यामध्ये महत्त्वाचे अधिनियम, मागच्या 1 वर्षामध्ये जे काही कायदे संसदेने पास केले, जे अधिनियम पास केले ते आपण इथे कव्हर करणार आहे। त्याबरोबरच राज्य लेवलवरचे म्हणजे महाराष्ट्र लेवलवरचे आणि राष्ट्रीय लेवलवरचे धोरणेही इथे आपण डिस्कस करणार आहे। त्याबरोबरच काही ज्या राष्ट्रीय घडामोडी झाल्या ज्या पूर्व परीक्षेच्या दृष्टीने खूप गरजेचे आहेत आपल्याला एमपीएससीला, त्याही आपण बघणार आहे। आणि लेक्चरच्या शेवटी तुम्ही कोणीही मिस करायचं नाही आहे, त्या म्हणजे 1 लाइनर आहेत, ज्या खूप सिलेक्टिव्हली, ज्या खूप इम्पॉर्टंट आहेत, ज्यावर डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो आणि ते आपल्याला माहितीच असल्या पाहिजे। त्या व्हिडिओच्या एंडला आपण 1 लाइनर पण बघणार आहे, जे 20-25 1 लाइनर आहेत। आणि अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो 1 वर्षाचा पूर्ण जवळपास कव्हर करतो, जानेवारी 23 ते जानेवारी 24 पर्यंत। त्यानंतरचे काही जे महिन्यांचे करंट अफेअर चालू घडामोडी असतील त्याचा एक वेगळा मोठा व्हिडिओ मी बनवणार आहे शेवटी। तर आपण सुरू करूयात आता। जो पहिला टॉपिक आहे आपला आजच्या लेक्चरमध्ये तो आहे महत्त्वाचे कायदे व अधिनियम, जे संसदेने आत्ता इतक्यात पास केलेले आपल्याला दिसून येतात। तर यामध्ये आता एक मिनिट, तर यामध्ये आपल्याला दिसून येईल की सर्वात महत्त्वाचं जे आहे ती आत्ताच इतक्यात जी काही न्याय संहिता म्हणतो आपण, जे आपल्याकडे IPC CRPC असे कायदे होते, त्या जागी हे 3 कायदे आलेले आहेत। भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय साक्ष्य संहिता 2023। आता या रिलेटेड एक मी वेगळाच व्हिडिओ बनवलेला आहे पूर्ण, जो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवर जरी गेले तर तुम्हाला याबद्दल पूर्ण डिटेलबद्दल जे काही कोणती परीक्षा असू द्या मग राज्यसेवेची, त्यामध्ये येणाऱ्या प्रश्नावरची उत्तरं मिळण्यासाठी याच्याबद्दल डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवलेला आहे। त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तुम्हाला, आणि यूट्यूब चॅनलवर जरी आपल्या विद्यागुरूच्या गेले तुम्ही तर तुम्हाला तिथे मिळून जाईल, तर तो तुम्ही बघा। इथे आपण आता थोडं ब्रीफली बघूयात की काय काय गोष्टी आपण लक्षात ठेवणे गरजेचं आहे इथे, ठीक आहे। तर यामध्ये तुम्हाला दिसेल की राष्ट्रपतींची सही हा भाग खूप महत्त्वाचा असतो, यावर बऱ्याचदा पूर्व परीक्षेला प्रश्न येतो। 25 डिसेंबर 2023 या दिवशी या तिन्ही जे काही कायदे आहेत यांच्यावर सही झालेली आहे आणि 1 जुलै 2024 पासून तो अंमलबजावणीत येणार आहे असंही सांगितलेलं आहे। बाकी लोकसभेत 20 डिसेंबरला मंजुरी मिळाली, राज्यसभेत 21 डिसेंबरला। आणि हे 3 कायदे याचे आता बेसिक्स आपण बघूयात, बाकी डिटेल व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघणारच आहे। पूर्वीचा जो IPC होता 1860 त्याची जागा घेणारे भारतीय न्याय संहिता 2023, म्हणजे जे आपण IPCचे वेगवेगळे कलम नेहमी आपल्या चर्चेत असतात, न्यूजपेपरमध्ये वाचता, PSIची तयारी करणाऱ्यांना तर ते पूर्ण डिटेलमध्ये माहितीही असतात। तर मग आता यावर इतका महत्त्वाचा जर का काही बदल होत असेल की ज्यावर आपण 150 वर्षापेक्षा जास्त जो आपला जे क्रिमिनल जस्टिस म्हणतो सिस्टीम, आपली फौजदारी न्याय व्यवस्था या 3 कायद्यांवर आधारित होती आपली आत्तापर्यंत 150 वर्षापासून। तर त्या जागी आता ही पूर्ण नवीन संहिता येणार आहे, त्यामुळे यांची नावं तरी लक्षात ठेवा, बाकीचे डिटेल तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। त्यानंतर फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे ज्याला आपण CRPC म्हणतो, तर त्याच्या जागी आलेली आहे भारतीय नागरी सुरक्षा संहिता। हे जे याचे शब्द आहेत ना, न्याय संहिता कोणाला रिप्लेस करणार आहे, कोणाचं नवीन नाव न्याय संहिता असणार आहे, फौजदारी CRPCला कोण नागरी सुरक्षा संहिता करणार आहे रिप्लेस, पुरावा कायदा जो 1872चा होता त्याला साक्ष्य कायदा 2023 आता बदल होणार आहे, त्याचा नवीन त्या जागी त्याची जागा घेणार आहे। तर ह्या गोष्टी माहीत असणे गरजेचं आहे। याचा डिटेल व्हिडिओ तुम्ही बघू शकता, जो आपल्याला तुम्हाला यूट्यूब चॅनलवरही मिळेल। दुसरं महत्त्वाचं विधेयक संसदेमध्ये जे पास झालं, ज्यावर बरीच कॉन्ट्रोवर्सी पण झाली होती, बरेच त्यावर टीका पण केली होती अपोजिशनने, की हे एखाद्या राज्याच्या अधिकारांवर गदा आणणारं बिल आहे
त्यामुळे हे बरेच चर्चेत होतं. याच्या तरतुदी आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे पूर्व परीक्षेच्या दृष्टीने. तर आता याचं नाव काय होतं, दिल्ली सेवा विधेयक, ज्याला दिल्ली सर्व्हिस बिल 2023 म्हणतात. आता इथे नावातूनच कळते आपल्याला की सर्व्हिसेस रिलेटेड आहे. म्हणजे जसे आपल्या MPSCच्या अंतर्गत सर्व्हिसेस आहेत किंवा ज्या सेवा म्हणतो आपण वेगवेगळ्या, तर ह्या दिल्लीमध्ये ज्या सेवा आहेत, जे तिथलचे ऑफिसर्स असतील, तिथे ज्या वेगवेगळ्या पोस्ट असतील, त्यांची अपॉइंटमेंट कोण करणार, त्यांची म्हणजे नियुक्ती जे मराठीमध्ये म्हणतो आपण, त्यांची ट्रान्सफर कोण करणार, याचा अधिकार कोणाकडे आहे, याच्याबद्दल ते बिल होतं. आणि ते सर्व अधिकार काय आहेत तर ते आपण बघूयात. याचं थोडीशी पार्श्वभूमी जर बघितली, दिल्ली सेवा कायदा का आणला होता हा संसदेमध्ये, तर संसदेत आणण्यामागे रिझन काय, तर सर्वोच्च न्यायालयाने एक निवाडा दिला होता मे 2023 मध्ये. तो दिल्ली सरकारच्या बाजूने निर्णय होता. त्यामध्ये सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय काय म्हणलं होतं, सार्वजनिक सुव्यवस्था, जमीन आणि पोलीस प्रकरणे वगळता, म्हणजे 3 प्रकरणे तर केंद्र सरकारकडे आहेत, हे मान्य केलं सुप्रीम कोर्टाने. पण हे वगळता दिल्ली केंद्रशासित प्रदेशातील इतर सर्व सेवांचे नियंत्रण जे आहे ते दिल्ली सरकारकडे सोपवलं होते त्यांनी. म्हणजे तिकडच्या ज्या काही पोस्ट असतील वेगवेगळ्या, म्हणजे आपल्या इकडे जसे आपण म्हणतो की डेप्युटी कलेक्टर आहे, तहसीलदार आहेत, BDO आहेत, म्हणजे वेगवेगळ्या ज्या सेवा आहेत, DYSP आहे, तर त्या सेवा ज्या दिल्लीमध्ये असतील त्या सेवा ज्या आहेत ह्या 3 सोडून फक्त सार्वजनिक सुव्यवस्था, जमीन आणि पोलीस ही प्रकरणे वगळता बाकी सर्व प्रकरणे हे दिल्ली सरकारच्या अंडर येतील. मग आता केंद्र सरकारला वाटलं की ह्या जर सेवा गेल्या तर जे वेगवेगळे ऑफिसर्स आहेत त्यांचा कंट्रोल सगळा जो आहे तो दिल्ली सरकारकडे जाईल आणि तो केंद्र सरकारला जाऊ द्यायचा नव्हता. त्यामुळे मग केंद्र सरकारने काय केलं, एक नवीन अध्यादेश काढला, ऑर्डिनन्स, जो आर्टिकल 123 आपण संविधानात माहिती आहे आपल्याला अध्यादेश काढण्याची पॉवर आहे. त्यात त्यांनी काय केलं, तर दिल्ली केंद्रशासित प्रदेशातील सरकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, म्हणजे पहिला भाग आहे बघा नियुक्त्या, पहिला भाग, दुसरा बदल्या, त्यांचे ट्रान्सफर, या बाबतीत जे अधिकार असतील ते कोणाला असतील, तिथलचे जे नायब राज्यपाल आहेत यांना जास्तीचे अधिकार देण्यात आले. म्हणजे आधी जे काही असे कोणत्याही कायद्यामध्ये, अधिनियमामध्ये असे डायरेक्टली मेन्शन नव्हते, त्याची तरतूद त्यांनी करण्यासाठी हे बिल दिल्ली सेवा कायदा 2023 मांडलं आणि सर्व जास्तीचे अधिकार नायब राज्यपालांना देण्यात आले. याला 12 ऑगस्ट 2023ला राष्ट्रपतींची मंजुरीही मिळाली. मग आता याच्या पुढे काय झालं बघूयात आपण. आता याच्यातील महत्त्वाचे मुद्दे काय लक्षात ठेवायचे. मग आपण आता महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला इथे, की अनुच्छेद 239 AA, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये आर्टिकल 239AA, हे कशासाठी आर्टिकल आहे तर हे थोडक्यात बघून घेऊयात आणि मग इथे येऊयात आपण पुन्हा. इथे बघा तुम्हाला दिसेल संविधानामध्ये दिल्लीच्या संबंधातील विशेष तरतुदी 239 क, म्हणजे त्याचा अर्थ काय, 239 AA इंग्लिशमध्ये दिसेल ते तुम्हाला, स्पेशल प्रोव्हिजन विथ रिस्पेक्ट टू दिल्ली, म्हणजे नॅशनल कॅपिटल दिल्ली जे म्हणतो आपण, त्याच्या संबंधी ज्या काही विशेष तरतुदी आहेत, तिथे कोणाकडे कोणत्या पॉवर असणार, तिथे कोणते विषय कोणाकडे असणार, याच्या डिटेलमध्ये तरतुदी या 239 AA मध्ये दिलेल्या आहेत, ज्याला मराठीत क असंही लिहिलेलं दिसून येईल तुम्हाला काही ठिकाणी. तर पूर्व परीक्षेला जर प्रश्न आला जोड्या लावामध्ये वगैरे किंवा डायरेक्ट त्यांनी हे कलम विचारलं तर आपल्याला माहिती असलं पाहिजे दिल्लीच्या संबंधात विशेष तरतुदी रिलेटेड हे कलम संविधानात मेन्शन आहे. मग त्याचा आता महत्त्वाच्या कायद्यातील तरतुदीमध्ये बघूयात आपण काय. आता संविधानाच्या अनुच्छेद 239 AAच्या तरतुदी मागील हेतू आणि उद्देश प्रभावी करण्याच्या उद्देशाने हे विधेयक नायब राज्यपालांच्या विवेकाधीन अधिकारात वाढ करणारे असून प्राधिकरणाच्या शिफारशी डावलून काही प्रकरणांमध्ये त्यांना आपल्या विवेकाधीन अधिकारानुसार कार्य करण्याची परवानगी देते. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर नायब राज्यपालांना अधिक पॉवर देण्यात आलेल्या आहेत, ज्या आधी प्राधिकरणाला होत्या तिथलच्या त्या सर्व पॉवर ज्या आहेत त्या त्यांच्या डिस्क्रिशन म्हणजे विवेकाधीन, राज्यपालांना वाटलं की हे योग्य आहे तेच योग्य असणार असं या दिल्ली सेवा कायद्याने डिक्लेअर केलं आहे. आता यामध्ये काय काय इन्क्लूड होतं मग तरतुदीमध्ये, यामध्ये बघा तिथलचे जे काही ऑफिसर्स लोक आहेत त्यांच्या ज्या काही बदल्या होणार आहेत, त्यांच्या रिलेटेड जे काही कंट्रोल असणार आहे त्यांच्यावर, जो दक्षता ठेवणे त्यांच्यावर, त्यांच्या जर का काही शिस्त भंग झाली असेल त्याच्यात कार्यवाही कोण करणार, या सर्व संबंधित बाबीवर आता कोणाचा हक्क असणार आहे, कोणाचा अधिकार असणार आहे, नायब राज्यपालांचा शिफारस करण्यासाठी मग राष्ट्रीय राजधानी नागरी सेवा प्राधिकरणाची स्थापना करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मग आता सर्व डिसिजन तर हेच घेणार आहे, परंतु ते डिसिजन कोणाच्या शिफारसी असतील, त्याला राष्ट्रीय राजधानी नागरी सेवा प्राधिकरणाची. दिल्ली सेवा सरकारच्या मंत्र्यांना, तिथलच्या मंत्र्यांना बघा काय म्हणजे त्यांच्या कशा ज्या आधीच्या पॉवर होत्या त्या कमी करण्यात आल्या. संबंधित विभागाच्या सचिवांशी सल्लामसलत करून
प्रकरणाच्या निवारणाकरता स्थायी आदेश जारी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. म्हणजे त्यांना फक्त स्थायी आदेश देता येणार आहेत तिथे. मात्र संबंधित मंत्र्यांनी कोणते आदेश जारी करण्यापूर्वी संवेदनशील बाबी नायब राज्यपालांनी त्यांच्या मतासाठी सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे आता बघा, मंत्र्यांकडे पॉवर तर आहेत, परंतु त्यांना पूर्व परवानगी घ्यावी लागेल. संवेदनशील इश्यू असेल तर नायब राज्यपालांची. म्हणजे सोप्या भाषेत काय सांगितलं आपण, नायब राज्यपालांचे पॉवर या रिलेटेड खूप जास्त तिथे करण्यात आलेले आहेत. त्यानंतर बघा, याच्यातील अजून महत्त्वाचे मुद्दे, दिल्ली विधानसभेला राज्य लोकसेवा आयोगासंबंधित कायदे तयार करण्यापासून रोखण्यात आला आहे. म्हणजे जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपलं MPSC आहे, तिथलचं त्या राज्यांचं जे लोकसेवा आयोग असते तिथे जनरली कायदे बनवायचे असतील तर त्या राज्यांना तेवढी परवानगी असते, तेवढी संविधानातच पॉवर दिली आहे. परंतु इथे काय तर रोखण्यात आलेले आहे. आता इथे का करू शकले ते, कारण आपल्याला माहिती आहे दिल्ली जे आहे ते केंद्रशासित प्रदेश आहे. त्याच्यासाठी तरतुदी पण 239 AA मध्ये जे आहेत त्या जे काही संपूर्ण राज्य असते, पूर्ण राज्याचा दर्जा असणार आहे त्यापेक्षा कमी पॉवर्स आहेत त्यांच्याकडे संविधानातच. राष्ट्रीय राजधानी नागरी सेवा प्राधिकरण यापुढे संसद आणि दिल्ली विधानसभेसमोर वार्षिक अहवाल सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. म्हणजे जे आधी तेथलचं त्या ठिकाणचं जे प्राधिकरण होतं त्यांना एक दरवर्षी अहवाल सादर करावा लागायचा विधानसभेसमोर आणि संसदेसमोर. तर आता इथे ॲक्च्युली विधानसभेसमोर करण्याची गरज नाही, हे गोष्ट त्यांना तिथे एम्फॅसिस करायची होती. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या शिफारशींसह राष्ट्रीय राजधानी नागरी सेवा प्राधिकरणाने सुचवलेल्या नावांच्या यादीतून दिल्ली सरकारचे मंडळे आणि आयोगाच्या सदस्यांची निवड करण्याचे अधिकार नायब राज्यपालांना देण्यात आलेला आहे. म्हणजे सोप्या शब्दात तिथलं जे मंडळ आणि तिथलचा जो आयोग असणार आहे, जसं आपला MPC, त्याचे कोण अधिकारी असणार, तिथे कोण अध्यक्ष असणार आहे, कोण सदस्य असणार आहे, हे कोण ठरवणार तर नायब राज्यपाल ठरवणार, ना की दिल्ली सरकार. म्हणजे याहून आपल्याला कळेल की इथे केंद्र सरकारला त्यांची पॉवर सोडायची नव्हती. त्यामुळे दिल्ली सेवा कायद्यातील या महत्त्वाच्या तरतुदी आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. नेक्स्ट महत्त्वाचं एक बिल पास झालेलं आहे जे तुमच्या आमच्या सारख्यासाठी पण खूप महत्त्वाचं आहे. ते आहे डिजिटल व्यक्तिगत डेटा संरक्षण अधिनियम. आता डेटा म्हणजे कोणता, तर डिजिटल डेटा म्हणजे तुम्ही जे काही दररोज वापरता, तुमचे मोबाईल्स वापरता, सोशल मीडियावर तुम्ही यूट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम, ट्विटर, तिथे जो काही तुमचा डेटा आहे, इंडिव्हिज्युअल आहे, तुमचा पर्सनल डेटा आहे, त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी हे बिल आहे. म्हणजे हे असं आहे की ज्या काही कंपन्या आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता फेसबुक ही काही भारतीय कंपनी नाही आहे, यूट्यूब ही पण भारतीय नाही आहे, अशा बऱ्याच ज्या कंपन्या आहेत त्यांचा डेटा त्यांच्याकडे स्वतःकडे असतो. त्यावर तुमच्याही जरी इमेजेस असतील तरी त्यावर तुमची मालकी नाही आहे सध्या, त्याची शाश्वती नाही, ती प्रोटेक्ट होईल का नाही. तर डिजिटल लेवलवर तो डेटा असेल किंवा मग बँकिंग डेटा, बाकीचा जो काही डिजिटल डेटा असेल सर्व व्यक्तिगत, तो प्रोटेक्ट झाला पाहिजे, हे यामागचं ध्येय आहे. त्यामुळे इथे बघा इंग्लिशमध्ये दिसेल तुम्हाला पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट 2023. आता यामधल्या काही तरतुदी ज्या आहेत ते आपल्याला माहीत असणे गरजेचे आहेत. आता यामध्ये बघूयात आपण मुख्य मुद्दे काय. यामध्ये कार्यक्षेत्र जर बघितलं तर हे विधेयक भारतातील डिजिटल वैयक्तिक डेटाच्या प्रक्रियेवर लागू होईल जिथे असा डेटा ऑनलाईन गोळा केला जाणार आहे. म्हणजे एखादा डेटा जो आहे तो ऑनलाईन गोळा केला जाईल, जे काही तुम्ही ऑनलाईन इंटरनेटवर करणार, किंवा ऑफलाईन गोळा केला आहे पण तो डिजिटल केला जाईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडून काहीतरी तुमचे आधार कार्ड घेतलं, त्याची डिजिटल कॉपी स्कॅन केली आणि सेव्ह केली, म्हणजे तो डिजिटल झाला, म्हणजे तो पण याच्या अखत्यारीत कार्यक्षेत्रामध्ये येणार आहे, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे फक्त ऑनलाईनच नाही, ऑफलाईन गोळा करून डिजिटल जरी केला तरी त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये तो येणारच आहे, हे आपल्याला इथे कळणे गरजेचं आहे. आता यामध्ये अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताबाहेर हे लागू आहे का, तर नक्कीच लागू होईल. पण कधी लागू होईल, ते भारतातील वस्तू किंवा सेवा ऑफर करण्यासाठी असेल तर. म्हणजे एखादा व्यक्ती जर्मनी असू द्या, युरोप असू द्या, जापानमधून काहीतरी करतोय आणि त्याच्यामध्ये भारतीय वस्तू किंवा सेवा याच्याबद्दल काहीतरी आहे, तर त्यालाही याच्या पॉवर लागू होणार आहे, भारताबाहेर जरी एखादा व्यक्ती जाऊन करत असेल तरी पण. 18 वर्षाच्या आतील मुलांना इंटरनेट डेटा वापरण्यापूर्वी पालकांची संमती आवश्यक असेल. म्हणजे पालकांनी जर संमती दिली तरच 18 वर्षाच्या खालच्या मुलांना आता इंटरनेट वापरता येईल, असं याच्यामधली एक तरतूद आहे, या बिलमधली, अधिनियमामधली, त्या ॲक्टमधली. या विधेयकानुसार वापरकर्त्यांच्या डिजिटल डेटाचा गैरवापर करणाऱ्या किंवा एखाद्या कंपनीकडून वापरकर्त्यांचा डेटा फुटल्यास संबंधित कंपनीस 250 कोटी रुपयापर्यंत दंड आहे. म्हणजे आता लक्षात ठेवायचं तुम्हाला, 250 कोटी आणि रुपयापर्यंत. आता इथे बघा, हे लक्षात घ्या, तरतूद यात आहे 250 रुपयापर्यंत, म्हणजे 100 कोटी पण लागू शकतो, 1 कोटी पण दंड लागू शकतो.
पण 250 कोटीपर्यंत दंड लागू शकतो जर का त्या कंपनीकडून तुमचा पर्सनल डेटा हा फुटला, त्याचा गैरवापर झाला, तर त्यांच्यावर कारवाई होऊन इतका त्यांना दंड लागू शकते या अधिनियमाअंतर्गत. त्यानंतर पुढे अजून बघूयात आपण, एखाद्या कंपनीस आपल्याकडील कर्मचाऱ्यांचा बायोमेट्रिक डेटा आवश्यक असला तरी संबंधित कर्मचाऱ्याची संमती आवश्यक आहे. एखादं एक्झाम्पल घ्या, इन्फोसिस आहे, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजे TCS आहे, किंवा कोणती ॲमेझॉन सारखी मल्टीनॅशनल कंपनी आहे. त्यांना जर का त्यांचा कर्मचारी एम्प्लॉई जरी आहे, तिथे कामगार जरी असेल, त्याचा जर डेटा घ्यायचा असेल, सेव्ह करायचा असेल, तर या बिलनुसार तो त्या कर्मचाऱ्याची संमती आवश्यक आहे. त्याच्याकडून लिहून घ्यावं लागेल की माझ्या संमतीने मी हा डेटा देतोय. ही एक तरतूद खूप महत्त्वाची आहे. इथे डेटा विश्वासार्हता, डेटाची अचूकता राखण्यासाठी, डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि डेटाचा उद्देश पूर्ण झाल्यानंतर तो हटवण्यास बांधील असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा डेटा काहीतरी घेतला आहे कंपनीने, काहीतरी कारणासाठी घेतलेला आहे, ज्याच्यासाठी तुम्ही संमती दिलेली आहे, ते गोष्ट पूर्णत्वास गेली, त्याचा उद्दिष्ट पूर्ण झाला, त्यानंतर तो डेटा तुम्हाला जर वाटलं की आता त्यांच्याकडे नसायला पाहिजे, तर तुम्ही सांगू शकता की तो आता डिलीट करा किंवा तिथून काढून टाका, आणि त्यांना ते बांधील असतील असं इथे सांगितलेलं आहे. ते असं म्हणू शकत नाहीत की आता आमच्याकडेच राहणार तो डेटा. तर यामुळे तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात जे प्रायव्हसी म्हणतो आपण, त्याला जास्त महत्त्व दिलं आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे यावर जर का MCQ आला काही जरी, तर तिथे प्रायव्हसी अँगल बघायचा की एका इंडिव्हिज्युअल, एका पर्सनल व्यक्तीची प्रायव्हसी कशी जपण्यात येईल याच्यासाठी जास्त इथे प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे त्याला संरक्षण असा शब्द वापरण्यात आलेला आहे. हे विधेयक व्यक्तींना माहिती मिळण्याच्या, दुरुस्त करण्याचा आणि पुसून टाकण्याचा अधिकार आणि निवारण करण्याचा अधिकार यासह काही अधिकार प्रदान करतो. म्हणजे काही माहिती इंटरनेटवर टाकल्या गेली, ती चुकीची माहिती आहे, की राजकारणी करत नाहीत का की दुसऱ्यांबद्दल काहीतरी चुकीची माहिती देतात काही मतं मिळवण्यासाठी. तर ती माहिती जर चुकीची आहे आणि त्या व्यक्तीला वाटलं की आता ते दुरुस्त करायला पाहिजे किंवा ती पुसूनच टाकायला पाहिजे इंटरनेटून, तर तोही अधिकार तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. म्हणजे राजकारणीच नाही, आजकाल कोणीही कोणाबद्दल निंदाजनक काहीतरी टाकू शकते जे चुकीचं आहे, आणि ते त्या व्यक्तीच्या जे राईट टू लाईफ विथ डिग्निटी म्हणतो आपण आर्टिकल 21 त्याचा भंग करतो. तर मग तसं इथे त्यांनी ते एक कारण दिलेलं आहे की तो डेटा पुसून टाकते. केंद्र सरकार सरकारी संस्थांना राज्याची सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था, गुन्ह्यांना प्रतिबंध यासारख्या विशिष्ट कारणावर विधेयकातील तरतुदी लागू करण्यापासून सूट देऊ शकतो. म्हणजे फक्त जे शासन आहे, गव्हर्नमेंट आहे, त्यांना जर का काही खूप सेन्सिटिव्ह गोष्टी आहेत, जसं की राज्याची सुरक्षता, सार्वजनिक लॉ अँड ऑर्डरचा इश्यू निर्माण होतोय, दंगेच भडकत आहेत, तेव्हा त्यांना काही गोष्टीमधून सूट देण्यात येईल, त्या गोष्टी कंट्रोलमध्ये आणण्यासाठी. म्हणजे चांगल्या गोष्टींसाठी सूट आहे इथे, आणि ती कोणाला आहे फक्त इथे, तर म्हणजे सरकारलाच आहे तिथे, आणि तेही कोणतं सरकार, केंद्र सरकार आणि त्यांच्या संस्थांना आहे. त्यानंतर त्या अधिनियमामध्ये एक तरतूद करण्यात आलेली आहे, भारतीय डेटा संरक्षण मंडळ म्हणजे जे बोर्ड आहे ते स्थापन करण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे. मग या बोर्डमध्ये काय काय बघा, मंडळाच्या प्रमुख कार्यांमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे. फर्स्ट आहे अनुपालनाचे निरीक्षण करणे आणि दंड आकारणे, की निरीक्षण ऑब्झर्व करायचं आणि दंड आकाराचा, कोणी जर का त्या गोष्टी फॉलो करत नसेल डेटा प्रोटेक्शनच्या. दुसरं, डेटा उल्लंघन झाल्यास आवश्यक उपाययोजना करण्यासाठी डेटा विश्वस्तांना निर्देश देणे, ज्यांच्याकडे डेटा तुमचा आहे सेव्ह, त्यांना व्यवस्थित निर्देश देणे, त्यांना गाईडलाईन्स देणे की असं असं करा किंवा असं असं करू नका. तिसरं, प्रभावित व्यक्तींच्या तक्रारीची सुनावणी करणे, ज्याला वाटलं असेल की मला तक्रार करायची एखाद्या कंपनीविरुद्ध किंवा कोणा दुसऱ्या विरुद्ध, संस्थेविरुद्ध, तर ते करण्याची पण इथे तरतूद आहे. आणि चौथा आणि महत्त्वाचं काय, सदस्यांची नियुक्ती 2 वर्षांसाठी असेल. या बोर्डवरचे जे सदस्य नेमणूक करतात त्यांची 2 वर्षांसाठी केली जाईल, आणि ते पुनर्नियुक्तीस पात्र असतील. म्हणजे अध्यक्ष आणि जे काही मेंबर्स असतील त्यांची 2 वर्षाचा कालावधी आहे असं म्हणू शकतो. पुनर्नियुक्ती होऊ शकते का, तर नक्कीच होऊ शकते, अशी तरतूद यामध्ये दिलेली आहे. नेक्स्ट एक महत्त्वाचं बिल जे आहे ते पास झालं आहे संसदेमध्ये, ते आहे जम्मू अँड काश्मीर रिऑर्गनायझेशन बिल 2023, ज्याला जम्मू अँड काश्मीर रिझर्वेशन बिल असंही म्हणतात. आता रिझर्वेशन हा शब्द महत्त्वाचा आहे, कारण जम्मू काश्मीरमध्ये आत्तापर्यंत किती जागा राखीव आहेत, लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये किती ठेवायला पाहिजे, या तरतुदी देण्यासाठी हा 2023चा ॲक्ट पास करण्यात आलेला आहे. त्याच्या आता महत्त्वाच्या तरतुदी आपण पूर्वपरीक्षेसाठी कोणत्या लक्षात ठेवायचे ते बघूयात आपण. याआधी आपल्याला माहिती आहे की जम्मू काश्मीरमध्ये जे आर्टिकल 370 होतं त्यामध्ये चेंजेस करण्यात आलेले आहेत. ते जम्मू काश्मीर पुनर्रचना कायदा 2019ही करण्यात आला. त्यानंतर त्यामध्ये काय करण्यात आलं, तर जम्मू काश्मीरमध्ये विधानमंडळासह लडाखमध्ये विधानमंडळ नसलेलं जे युनियन टेरिटरीज करण्यात आलं, म्हणजे केंद्रशासित प्रदेश करण्यात आलेले आहेत ते. हे तर आपल्याला आत्तापर्यंत माहिती आहे की ते पूर्ण राज्य होतं
2019च्या या ॲक्टने ते केंद्रशासित प्रदेश झालेले आहेत आणि किती झाले आहेत? 2 झाले आहेत. विधानमंडळ कुठं आहे? तर जम्मू काश्मीरमध्ये विधानमंडळ आहे, पण लडाखमध्ये आहे का? तर नाही आहे. म्हणजे आपण जम्मू काश्मीरला दिल्लीसारखं कन्सिडर करू शकतो केंद्रशासित प्रदेश, लडाखला चंदीगडसारखं म्हणू शकतो आपण केंद्रशासित प्रदेश. आलं लक्षात? पुढे जर बघितलं आपण जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक 2019 कायद्यात जम्मू काश्मीर विधानसभेच्या जागांची संख्या 83 पर्यंत वाढवण्यात आली होती, जे आधीचा जो कायदा होता त्यात दुरुस्ती करण्यात आली होती. म्हणजे या कायद्यानुसार जे काही तरतूद करण्यात आली होती 1900 ती 83 जागा असतील बाबा तिथलच्या विधानसभेमध्ये, विधिमंडळामध्ये. या 83 जागापैकी 6 जागा ज्या होत्या त्या अनुसूचित जातीसाठी होत्या, तर एकही जागा अनुसूचित जमातीसाठी नव्हती. म्हणजे SC साठी होत्या किती? इथे दिसतील 6, ST साठी जागा नव्हत्या, त्या होत्या 0 आधीच्या ॲक्टमध्ये. म्हणजे ह्या SC साठी 6 होत्या, हे लक्षात आलं आपल्याला. आता नवीन जे आलं रिझर्वेशन बिल त्याने काय केलं ते बघूयात आपण. यामध्ये काय केलेलं की ज्या 83 जागा होत्या त्या 90 पर्यंत वाढवण्यात आल्या जागा. आता हा प्रश्न पडू शकतो पूर्व परीक्षेला की जे नवीन जम्मू काश्मीर पुनर्रचना सुधारणा 2023 विधेयक आहे त्यानुसार किती जागा आता विधानसभेच्या असणार आहेत जम्मू काश्मीरच्या, तर त्या 90 पर्यंत असणार आहेत. कमी नाही, जास्त पाहिजे, इथे जास्त करण्यात आले आहेत, वाढवण्यात आले आहेत. तसेच अनुसूचित जातीसाठी 7 जागा आणि अनुसूचित जमातीसाठी 9 जागा. म्हणजे तुम्ही इथे SC साठी आणि ST साठी किती आहेत तर इथे दिसतील आपल्याला 7 जागा आहेत SC साठी आणि ST साठी 9 जागा. ही तरतूद एक महत्त्वाची आहे. हा प्रश्न डायरेक्ट येऊ शकतो. म्हणजे तुम्ही कोणकोणते फॅक्ट्स लक्षात ठेवणार ते 90 जागा, SC साठी 7 जागा राखीव, ST साठी 9 जागा राखीव. त्याबरोबरच 119 जागा कशामुळे झालेल्या आहेत आता त्या 90च्या, तर त्या तुम्हाला दिसतील या जागांमध्ये POKच्या जागा आहेत. म्हणजे बघा त्या 90 तर बघितल्या होत्या आपण आणि त्यामध्ये अजून 24 जागा ॲड करा तुम्ही, म्हणजे ह्या किती होतील? जवळपास 114 होतील. आता ह्या 114 जागा POK झाल्या. त्यानंतर वरच्या जागा कोणत्या आहेत तर तिथे दिसेल तुम्हाला विस्थापित काश्मीरी पंडित आहेत. जे काश्मीरी पंडित तिथे राहायचे पण त्यांचं विस्थापन झालेलं आहे कोणकोणत्या गोष्टीमुळे, त्यांच्यासाठी 2 जागा आहेत. आणि 2 नामनिर्देशित सदस्य असतील त्यामध्ये एक महिला असणार आहे. म्हणजे बघा इथे आता हे वरचे 2, खालचे 2 जे नामनिर्देशित असतील आणि पाकव्याप्त काश्मीरमधील जे विस्थापित आहेत त्यांच्यासाठी एक. म्हणजे POK जे म्हणतो आपण पाकिस्तान प्रशासित काश्मीर, की तिथे पाकिस्तानने जे ऑक्युपाय केलेला काश्मीर आहे त्या भागामधून एक असेल. म्हणजे असं दिसेल तुम्हाला एक. असे टोटल किती होतील? 119 जागा होतील. याचं डिव्हिजन महत्त्वाचं आहे तुम्हाला की 90 जे आहेत त्या प्रभावी आहेत तिथे आपल्याला दिसतात, 24 जे आहेत जे सध्या पाकिस्तानाकडे आहे, जो आपल्याला पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर म्हणतो POK, तसे झाल्या 114. 2 जे आहेत त्या काश्मीरी पंडितांसाठी ठेवल्या आहेत, 2 जे आहेत ते नामनिर्देशित असतील त्यापैकी एक महिला असेल. इथे लक्षात ठेवा 2 पैकी या एक महिला असं लिहून ठेवा तिथे की जे नामनिर्देशित आहे तिथे एक महिला असणार आहे. एक जे आहेत ते POK मधील विस्थापित पण इकडे राहतात, त्यांचं सर्व तिकडेच आहे POK मध्ये, त्यांच्यासाठी एक असेल. जसे काश्मीरी पंडित हे विस्थापित झालेले आहेत परंतु त्यांच्यासाठी 2 जागा ठेवल्या आहेत, तसंच POK साठी एक ठेवलं आहे. असं 119 जागा टोटल आहेत. हे तुम्हाला डिव्हिजन थोडंसं माहीत असेल तर व्यवस्थित तुम्हाला प्रश्न जे सॉल्व्ह होतील. आता हा आपण बघितले की आतापर्यंत जे काही कायदे झालेले आहेत महत्त्वाचे अधिनियम तो. आता बघूयात आपण की विविध धोरणे राष्ट्रीय लेवलवर कोणती झाली आणि राज्य लेवलवर कोणती झाली. तर यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला महत्त्वाचं धोरण दिसेल ते दिसेल परराष्ट्र व्यापार धोरण 2023 भारताचं, जे आधीच्या धोरणाला रिप्लेस करणार आहे. इथे वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल जे आहेत त्यांनी हे जाहीर केलं. त्याची डेट पण इथे दिसेल तुम्हाला की मार्च 2023ला जाहीर केलेलं आहे. त्याचे उद्दिष्ट जर बघितले आपण महत्त्वाची तर निर्यातदारांसाठी व्यवसाय सुलभता प्रक्रियेची पुनर्रचना आणि स्वयंचलन करणे. म्हणजे महत्त्वाचा मुद्दा काय? व्यवसाय सुलभता. कोणताही व्यवसाय करण्यासाठी बाहेरील असेल आतील असेल त्याच्या सुलभता आणणे हा सर्वात महत्त्वाचा त्यामध्ये मुद्दा आपल्याला दिसेल. दुसरं काय तर 2030 पर्यंत $2 ट्रिलियन पर्यंत निर्यात वाढवणे. म्हणजे जी सर्वात महत्त्वाचा फोकस दिसेल ना आपल्याला या पूर्ण धोरणात तो दिसेल की निर्यात कशी चांगली करता येईल. म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो एक्सपोर्ट, की भारतातून बाहेर गोष्टी पाठवणे, हे कसं आपल्याला सुलभ करता येईल आणि त्याचा कसा आकडा $2 ट्रिलियन पर्यंत नेता येईल 2030 पर्यंत, हे टार्गेट महत्त्वाचं आहे. आता इथे कन्फ्युजन काय होऊ शकते की परराष्ट्र व्यापार धोरण आत्तापर्यंतचे त्यांचे टार्गेट्स असायचे की किती वर्षांसाठी धोरण आहे. इथे असं धोरण आहे की याला कोणतं टार्गेट नाही, डेडलाईन नाही याला की 2023 ते असं कितीपर्यंत असणार आहे असं नाही सांगितलं. त्यांनी फक्त सांगितलं की तुम्ही निर्यात 2 ट्रिलियन पर्यंत 2030 पर्यंत करा. रुपयाला जागतिक बाजारातील प्रमुख चलन बनवणे.
जर तुमचा एक्सपोर्ट वाढत असेल, निर्यात वाढत असेल, तर ही गोष्ट ऑटोमॅटिकली होणार आहे. ती निर्यातीला प्रोत्साहन देणे, निर्यातदारांसाठी व्यवसाय सुलभता प्रक्रियेची पुनर्रचना. म्हणजे बघा, निर्यातीसाठी सर्व गोष्टी आपल्याला जास्त फोकस केलेल्या दिसतात. विशेष रसायने, जीव, साहित्य, उपकरणे आणि तंत्रज्ञानास प्रोत्साहन देणे. म्हणजे कोणत्या घटकांना इथे आपल्याला दिसेल की जास्त निर्यातीसाठी प्रोत्साहन द्यायचं, तर तिथे रसायने, जीव, साहित्य, उपकरणे, तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी अशा गोष्टी. दुहेरी वापराच्या उत्पादनांची निर्यात सुलभ करणे, म्हणजे जे डबल यूज गुड म्हणतो ना इंग्लिशमध्ये, त्यांना आपण प्रोत्साहन देणे असं यामध्ये काम आहे. यामध्ये आता बघा, जे मी सांगितले कोणताही कालावधी नाही आहे यासाठी, की असा स्पेसिफिक कालावधी सांगितलेला नाही इथे की किती वर्षासाठी असणार. फक्त 2023ला जाहीर झालं. जुनी प्रलंबित मान्यता बंद करण्यासाठी आणि नव्याने सुरुवात करण्यासाठी निर्यातदारांसाठी नवीन परराष्ट्र व्यापार धोरणात वन टाइम ॲम्नेस्टी. ॲम्नेस्टी म्हणजे सूट, की पुन्हा तुम्ही नवीन सुरू करू शकता. आधीच्या मान्यता बंद करून नव्याने तुम्हाला सर्व काही सुरू करायचं आहे, तर तुम्हाला ती ॲम्नेस्टी म्हणजे सूट देण्यात येईल, अशी योजना आणलेली आहे त्यामध्ये. आता इथे बघा दिसेल, निर्यात उत्कृष्टतेचं शहर असे एक दर्जा दिला जातो आणि त्याला बरेच फायदे असतात, बऱ्याच सूट असतात, बऱ्याच गव्हर्नमेंटकडून सुविधा मिळतात. तर ते तुम्हाला टॅग मिळणे खूप महत्त्वाचं आहे. तर याआधी 39 शहर होते, ज्यांना इंग्लिशमध्ये आपण म्हणतो बघा टाउन ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्स. तर यामध्ये 4 शहरांना ॲड करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये फरीदाबाद एक आहे, मिर्झापूर 2, मुरादाबाद 3 आणि वाराणसी 4. यांचे नावही दिसतील तुम्हाला आणि ते कोणत्या गोष्टीसाठी करण्यात आले तेही दिसतील, की वाराणसी जे आहे ते हँडलूम आणि हँडीक्राफ्ट, हस्तउद्योग वगैरे ज्या गोष्टी आहेत त्यासाठी. मुरादाबाद आणि अशा 4 गोष्टींना ॲड करण्यात आले या धोरणामध्ये, निर्यात उत्कृष्ट शहराच्या लिस्टमध्ये. नवीन परराष्ट्र धोरणमध्ये टाउन्स ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्स म्हणजे हे जे 39 बघितले आपण आणि 4 म्हणजे आता 43 झाला असं म्हणू शकतो आपण. किती झाले शहर? असाही प्रश्न येऊ शकतो की आता टाउन्स ऑफ एक्सपोर्ट एक्सलन्स परराष्ट्र धोरणाच्या नंतर किती झाले आहेत, तर तिथे आपल्याला 43 हे आन्सर माहीत असलं पाहिजे. त्यानंतर स्टेट्स होल्डर स्कीम अशी पण निर्यातदारांना ओळख प्रोत्साहन देण्यासाठी आणण्यात आलेली आहे. नेक्स्ट आता त्यामध्ये 4 स्तंभ आहेत, की उदयोन्मुख ई कॉमर्स जे आहे त्यांना केंद्र म्हणून जिल्ह्यांचा विकास करायचा, की प्रत्येक जिल्ह्यामध्ये केंद्र बनलं पाहिजे तो जिल्हा एखादी गोष्ट निर्यात करण्यासाठी. सवलतींना प्रोत्साहन द्यायचं, वेगवेगळ्या सहकार्याच्या माध्यमातून निर्यात प्रोत्साहन द्यायचं. राज्य, जिल्हा आणि भारतीय दूतावास इथून त्यांना सहकार्य मिळालं पाहिजे. व्यवसाय सुलभता आणि व्यवहार खर्चात कपात करण्यात आली पाहिजे, म्हणजे ज्यामुळे त्यांना अफोर्डेबल झालं पाहिजे निर्यात करणं. अशा काही तरतुदी आपल्याला इथे दिसून येतील या परराष्ट्र धोरणमध्ये. त्याच इंग्लिशमध्ये तुम्हाला की पिलर दिसतील इथे, जे आपण मराठी डिस्कस केले ते तिथे इंग्लिशमध्ये गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर दिलेले दिसतील. त्यानंतर आता एक थोडक्यात जर का याला घुमून काही जर का डेप्थमध्ये प्रश्न आला, कारण कधी कधी काय होते, एखादं धोरण वगैरे काय आलं असेल त्याचं बॅकग्राऊंड पण विचारलं जाते. तर बॅकग्राऊंडमध्ये मला वाटते की तुम्ही पहिलं त्रिवार्षिक जे धोरण होतं ज्याचं आयात निर्यात होतं ते कधी फर्स्ट डिक्लेअर झालं 1985 ते 87. तेव्हा वाणिज्य मंत्री जे होते ते व्ही.पी. सिंग हे होते. नंतर पुढे जाऊन ते प्रधानमंत्री झाले. त्यानंतर पहिलं पंचवार्षिक म्हणजे 5 वर्षाचं, आधीचं जे होतं ते 3 वर्षांसाठीच होतं. नंतर जे आलं ते 5 वर्षांसाठी आलं. जे पहिलं पंचवार्षिक जे आहे ते 92 ते 97, तेव्हा वाणिज्य मंत्री पी चिदंबरम हे होते. नंतर दुसरं जे आलं ते 97 ते 2002 मध्ये रमैया. तिसरं पंचवार्षिक आलं तेव्हा मुरसोली मारन होते 2 ते 7. नवीन परकीय व्यापार धोरण अशा नावानं आलं 2004 ते 9, तेव्हा कमलनाथ हे वाणिज्य मंत्री होते. नंतर रिसेंटली जे परकीय व्यापार धोरण आलं 9 ते 14 ते आनंद शर्मा. आणि मोदी सरकार आल्यानंतर जे आलं होतं तेव्हा ज्या आत्ताच्या अर्थमंत्री आहेत तेव्हा ज्या वाणिज्य मंत्री होत्या त्या म्हणजे निर्मला सीतारामन यांनी 15 ते 20 आलं. यानंतर जे आलं ते आपल्याला दिसते 23 जे त्या वाणिज्य मंत्री कोण आहेत? पियुष गोयल आहेत. ठीक आहे, तर ह्या गोष्टी थोडा बॅकग्राऊंडला तुम्हाला माहीत असलं पाहिजे. नेक्स्ट महत्त्वाचं धोरण दिसते आपल्याला वैद्यकीय उपकरण धोरण 2023. इंग्लिशमध्ये त्याला म्हणणार आपण मेडिकल डिव्हायसेस पॉलिसी, मराठीमध्ये त्यालाच म्हणणार वैद्यकीय उपकरण धोरण. इंग्लिशमध्ये तिथे माहिती दिली आहे की नर्सिंग कॉलेजेस वगैरे 157 नवीन असणार आहेत. नर्सिंगच्या शिक्षणालाही तिथे महत्त्व दिलेलं आहे, जरी ते वैद्यकीय उपकरण धोरण असेल तरी. आता यामध्ये महत्त्वाचं उद्दिष्ट काय होतं? केंद्र सरकारने वैद्यकीय क्षेत्रावरील भारताचे मोठ्या प्रमाणावरील जे आयात अवलंबित्व आहे ते कमी करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय उपकरण धोरणाला मान्यता दिलेली आहे. इथे फोकस एरिया काय होता की खूप गोष्टी ज्या आहेत मेडिकल ज्या लागतात आपल्याला, छोट्या छोट्या गोष्टी त्या आपल्याला बाहेरून आयात कराव्या लागतात, इम्पोर्ट कराव्या लागतात भारतात. तर ते अवलंबित्व कमी झालं पाहिजे, आपल्या इथेच बनल्या पाहिजेत त्या गोष्टी. हे वैद्यकीय उपकरण धोरण क्षेत्राला
सध्याचं जे 11 अब्ज USD म्हणजे US डॉलर, 11 अब्ज डॉलर एवढा खर्च जो होता तो आता 50 अब्ज डॉलरपर्यंत त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढेल. त्यामध्ये म्हणजे आपल्या इथेच त्या गोष्टी बनायला लागतील जे उपकरणं आपल्याला भारतामध्ये गरजेचे आहे आणि ज्यावर आपण खूप मोठ्या प्रमाणात आयात करतो. नंतर आता एक महत्त्वाची गोष्ट दिसते राज्याच्या लेवलवर महाराष्ट्र, की आपण 4थं महिला धोरण जे आहे ते जाहीर केलं आहे महाराष्ट्र राज्याने. तर यामध्ये बघा आता नागपूर येथे हिवाळी अधिवेशन जेव्हा झालं त्याच्या बैठकीतच या धोरणाला मंजुरी देण्यात आली. यामधील महत्त्वाचे मुद्दे बघूयात आपण. या धोरणानुसार आत्तापर्यंत मुलगा किंवा मुलीला आपल्या नावापुढे केवळ वडिलांच्या नावांचा उल्लेख कायद्याने करणे बंधनकारक होते, पण जन्मदात्या आईच्या नावाचा उल्लेख करणे सक्तीचे नव्हते. मात्र नवीन महिला धोरणात काय करण्यात आला आता, वडिलांच्या नावाच्या आधीच आता आईच्या नावाचा उल्लेख सक्तीचा असेल. म्हणजे आता जे नॉर्मल नाव असते त्याच्या आधी तुमच्या आईचं पण, म्हणजे आता जनरली माझं नाव जे आहे ते अमित जनार्दन खडसे आहे, तर त्याआधी माझ्या आईचंही नाव आता मला लावावं लागेल. म्हणजे अमित साधना माझ्या आईचं नाव आहे, त्यानंतर माझ्या वडिलांचं नाव जनार्दन आणि सरनेम खडसे, असं आता करणे हे बंधनकारक झालेलं आहे. इथून पुढच्या डॉक्युमेंटमध्ये अशाच गोष्टी आपल्याला दिसतील. या धोरणामध्ये त्या जाहीर झालेल्या आहेत आणि ते सक्तीचं असेल, असं नाही की काही जणांना करायचं काही जणांना नाही करायचं. इथे सक्तीचा उल्लेख असा दिलेला आहे. या धोरणात अजून काय केलं आहे तर 30% महिलांना रोजगार देणाऱ्या उद्योगांना सामूहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळेल. म्हणजे जी सामूहिक प्रोत्साहन योजनेमध्ये वेगवेगळे लाभ आहेत, तिथे जर का 30% महिला रोजगार असतील एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या उद्योगामध्ये तर त्यांना यांचा संपूर्ण लाभ मिळणार आहे या योजनेअंतर्गत. सर्व रस्त्यावर 25 किलोमीटर अंतरावर महिलांसाठी स्वच्छतागृह ही एक काळाची गरज लक्षात घेऊन त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे की स्वच्छतागृह असलेच पाहिजे प्रत्येक 25 किलोमीटरवर. महिलांसाठी मालमत्ताविषयक सवलती असतील, घरून काम करण्याचा पर्याय असेल आणि मातृत्व आणि पितृत्व रजेची सवलत मिळण्यावरही भर देण्यात आलेला आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या या महिला धोरणामधल्या. त्यापुढे जाऊन काय गोष्टी आता महत्त्वाच्या यामध्ये करण्यात आलेल्या तरतुदीमध्ये, महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांचा निपटारा करण्यासाठी जलद गती न्यायालय, फास्ट ट्रॅक कोर्टची म्हणतो आपण कन्सेप्ट, ती कशासाठी असणार आहे तर जलद निपटारा होणार जे महिलांविरुद्ध अत्याचाराच्या घटना होतात त्यासाठी. व्यावसायिक महिलांना वस्तू सेवा कर, आता त्यांना बघा कुठे कुठे सूट आहे. वस्तू सेवा कर ज्याला आपण GST म्हणतो, मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी वगैरे म्हणतो आपण, व्यावसायिक वाहन नोंदणी शुल्कात सवलत, व्यावसायिक वाहन महिला चालकांना विमा हप्त्यांमध्ये सवलत, पूर्णतः महिलाची व्यवस्थापन असलेल्या हॉटेलला स्थानिक करामध्ये सूट. म्हणजे सोप्या शब्दात काय तर महिलांचे जे वेगवेगळे उद्योग आहेत मग त्यामध्ये हॉटेलसारखे असतील, विम्यासारख्या त्यांना ज्या काही सुविधा आहेत त्यामध्ये भरपूर प्रमाणात सवलती असतील, सूट असतील, अशा तरतुदी या नवीन धोरणात दिसतील आपल्याला. त्यानंतर महिलांच्या विकासाकरता इथे दिसेल आपल्याला उद्योगावर भर आहे, कारण वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना सूट देण्यात आले. पूर्व परीक्षेला प्रश्न आल्यावर आपल्याला कळायचं की सूट जर शब्द दिसला तर काहीतरी बरोबर अँगलने आपलं लॉजिक चाललेलं आहे असं आपण म्हणू शकतो. मुलींना शिक्षणाची सक्ती करण्यात येणार आहे. अनाथ आश्रम असेल तिथे 18 वर्षाच्या वर ज्या मुली आहेत त्यांच्या पुनर्वसन योजना नावाची नवीन योजना आणणार आहे असं म्हणतात ते. स्तनपान करण्यासाठी मातांसाठी पोलीस स्टेशनमध्ये हिरकणी कक्ष असणार आहे. कुठे असणार आहे? पोलीस स्टेशनमध्ये. यावर डायरेक्ट वन लाईनर MCQ येऊ शकतो की हिरकणी कक्ष कुठे स्थापन करणार आहे 4थ्या महिला धोरणाअंतर्गत. आर्थिक सक्षमीकरण आणि लैंगिक समता यासह इतर महत्त्वाच्या बाबीवरही भर देण्यात आलेला आहे. मेजर उद्दिष्ट जर बघितलं आपण तर हिंसा किंवा छेडछाडशी संबंधित समस्याचं निराकरण करणे आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग मजबूत करणे, महिलांना मोफत आणि न्याय कायदेशीर सहाय्य प्रदान करणे, हे याचे मेजर उद्दिष्ट आहेत. यामध्ये एक अष्टसूत्री पण दिलेली आहे. काय काय करायचं महिलांच्या तर आरोग्यावर भर द्यायचा, महिलांच्या उपजीविकेच्या प्राधान्य द्यायचं, शिक्षण कौशल्यात त्यांच्या जास्त भरीव निधी द्यायचा, पायाभूत सुविधांची निर्मिती करायची, हिंसाचाराला प्रतिबंध करायचा, प्रशासनात राजकारणात त्यांचं प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे, पोषण त्यांचं चांगलं म्हणजे न्यूट्रिशन मिळालं पाहिजे त्यांना, आणि विविध क्षेत्रातील त्यांची संवेदनशीलता जी आहे, सेन्सिटिव्हिटी जी आहे ती वाढवण्यास मदत झाली पाहिजे. याबरोबरच आपल्याला महिला धोरणाचं जर बॅकग्राऊंड बघायचं असेल तर इथे तुम्हाला दिसेल इतिहासमध्ये महिला धोरण जाहीर करणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य आहे. हे खूप महत्त्वाचं आहे स्टेटमेंट की भारतात पहिलं कोणतं राज्य आहे महिला धोरण जाहीर करणार ते महाराष्ट्र. आणि कधी केलं होतं महिला धोरण जाहीर? 1994 मध्ये. तेव्हा मुख्यमंत्री शरद पवार हे होते. तेही आपल्याला लक्षात ठेवायचं की मुख्यमंत्री कोण होते तेव्हा. दुसरं महिला धोरण जे आहे ते 2001 मध्ये, जे 1994च्या महिला धोरणात ॲक्च्युली सुधारणा करण्यात आल्या होत्या. तिसरं महिला धोरण जे आहे ते 2014 मध्ये, आणि आता 2023चं जे दिसेल ते तुम्हाला ते 4थं महिला धोरण दिसेल तुम्हाला आता आलेलं 2023चं. ठीक आहे.
आता नेक्स्ट आपल्याला दिसेल की राज्याचं, आपल्या महाराष्ट्र राज्याचं पहिलं निर्यात प्रोत्साहन धोरण आलेलं आहे। याआधी आपण राष्ट्रीय म्हणजे जे ट्रेड रिलेटेड जे आहे ते धोरण बघितलं राष्ट्रीय लेवलवरचं। आता राज्य लेवलवरचं जर बघितलं निर्यात प्रोत्साहन अशा नावाचं आहे की निर्यातीला प्रोत्साहन देणं, हाच डायरेक्ट त्यांनी शब्द वापरला इथे। आता इथे काय काय करायचं, राज्यातील निर्यात क्षेत्राला गती देऊन थेट परकीय गुंतवणूक जी आहे ती आकर्षित करून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी राज्याच्या पहिल्या निर्यात प्रोत्साहन धोरणास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। यामुळे राज्यात अंदाजे 25,000 कोटीची गुंतवणूक होईल असं त्यामध्ये त्यांनी नमूद करण्यात आलं। हे धोरण 2027 ते 28 पर्यंत राबवण्यात येईल। म्हणजे बघा 2023चं धोरण आहे, कधीपर्यंत असणार आहे, 2027-28 या फायनान्शियल इयरपर्यंत। राष्ट्रीय लेवलवरच्या धोरणाला असं कोणता कालावधी नव्हता, इथे कालावधी मेन्शन आहे, तो आपल्याला लक्षातच असला पाहिजे। यावर प्रश्न आला तर तो चुकायला नको आपला। उद्योग मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली इथे काय करण्यात आली, तर एक परिषद करण्यात आलेली आहे स्थापन। कोणती आहे ती, राज्य निर्यात प्रचालन। म्हणजे बघा इथे निर्यात प्रोत्साहन आहे, म्हणजे निर्यात प्रचालन अशी परिषद आहे। या परिषदेस निर्यात धोरणात आवश्यक सुधारणा करण्याचे अधिकार असतील। म्हणजे त्यांना जर वाटले कालानुरूप की काही गोष्टींमध्ये बदल करायचा तर ती करण्याची तरतूद इथे त्यांना तेवढी सूट देण्यात आली। कोणाला, तर निर्यात प्रचालन परिषदेला। आता या धोरणामध्ये काही आपण टार्गेट्स बघूयात काय काय होते। सध्या राज्याची निर्यात जी होती ती 72 अब्ज डॉलर असून ती 150 अब्ज डॉलरपर्यंत वाढवायची आपल्याला। राज्यामध्ये पुढील 5 वर्षामध्ये 30 निर्यातीभिमुख पायाभूत सुविधा विकास प्रकल्प करायचे आहेत। म्हणजे ही आकडेवारी लक्षात ठेवा की 150 बिलियन इंग्लिशमध्ये जर आपण लक्षात ठेवलं तर डॉलर एवढी आपल्याला काय करायची, इथे निर्यात वाढवायची आहे। म्हणजे याला आपण एक्सपोर्ट असा शब्द वापरू शकतो इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये तुम्ही निर्यात लिहू शकता। ती 150 बिलियन डॉलर करायची। विकास प्रकल्प किती आहेत, पायाभूत विकास प्रकल्प ते 30 लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला इथे। 2030 पर्यंत देशाच्या 1 ट्रिलियन डॉलर निर्यातीच्या उद्दिष्टात राज्याचा 22% भाग असला पाहिजे। म्हणजे 22% सहभाग कधीपर्यंत, तर 2030 पर्यंत। या प्रोत्साहनाचा लाभ राज्यातील सुमारे 5,000 SMSE व मोठ्या उद्योग घटकांना होईल। तसेच 40,000 रोजगार संधी निर्माण होऊन राज्याच्या निर्यातीमध्ये सध्याच्या 60%हून 14% वाढण्यास मदत होईल। म्हणजे आतापर्यंत आपण जे काही निर्यात करतो भारताची, त्यामध्ये आपला जो 60% वाटा आहे तो 60%हून आता कितीपर्यंत न्यायचा आपल्याला, 14%पर्यंत वाढवायचा आहे। या धोरणात पायाभूत सुविधाविषयक कामांसाठी निर्यातीमुख विशिष्ट प्रकल्प म्हणजे एक्सपोर्ट ओरिएंटेड स्पेसिफिक प्रोजेक्ट मंजूर प्रकल्पाच्या की ₹50 कोटीच्या मर्यादित, तसेच निर्यातीभिमुख एक्सपोर्ट ओरिएंटेड इंडस्ट्रियल पार्क्स। म्हणजे इथे दिसेल तुम्हाला प्रोजेक्ट आणि पार्क्स ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, ज्याला आपण मराठीत प्रकल्प आणि उद्यान असे 2 शब्द म्हणतो। यांना आर्थिक सहाय्य राज्य शासन देण्यात आहे। मग वेगवेगळ्या प्रमाणात किती देणार, काय देणार ते जर नाही लक्षात ठेवलं, 50 कोटी 100 कोटी असं लक्षात राहील तर ठीक आहे। पार्क्सला दिसेल आपल्याला 100 कोटी आहे, प्रोजेक्टला दिसेल 50 कोटी, एवढी सवलत आपल्याला मिळणार आहे। ही कोटींमध्ये आहे, ठीक आहे। यासह निर्यातक्षम सूक्ष्म लघु व मध्यम घटकांना विमा संरक्षण, व्याज अनुदान, निर्यात प्रोत्साहन अनुदान ही दिली जातील। तसेच आयात पर्यायीकरणासाठी केंद्र शासनाने घोषित केलेल्या 14 प्रोजेक्ट लिंक इन्सेंटिव्ह स्कीम असतात, त्या प्रोडक्ट लिंक इन्सेंटिव्ह स्कीम। निर्यातक्षम मोठ्या उद्योग घटकांना वीज शुल्कामध्ये माफी कुठे कुठे देणार आहे ते लक्षात घ्या फक्त तुम्ही। वीज शुल्क, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, विशेष भांडवली अनुदान म्हणजे वेगवेगळे अनुदान जे लागणार भांडवली इत्यादी प्रोत्साहने देऊ केली आहेत। म्हणजे केंद्राचे पण जे काही तरतुदी आहेत त्या आपण राज्याच्या धोरणामध्ये इन्क्लूड करून त्या तरतुदी कशा त्या उद्योगांपर्यंत पोहोचतील ते इथे बघण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केलेला आहे। पुढे दिसेल असं आपल्याला महत्त्वाचं महाराष्ट्र राज्याचे नवे बाल धोरण आलेलं आहे। यामध्ये जास्त डिटेलमध्ये गरज नाही आहे, फक्त माहीत असलं पाहिजे तुम्हाला की बाल धोरणाचा आराखडा जो आलेला आहे तो कोण केला आहे, बाल विकास विभागाने केलेला आहे, ज्यामध्ये बाल हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी अनेक तज्ज्ञांशी चर्चा करून हा आराखडा बनवला। यामध्ये विशेष काय तर सध्या जे बदललेलं हवामान आहे, आपल्याला माहिती आहे हवामान बदल खूप होतोय। मुंबई, नवी मुंबई अशा शहरात होणाऱ्या प्रदूषणाचा बालकांच्या विकासावर काय परिणाम होतो याचा विचार या धोरणात करण्यात आला आहे। हे स्टेटमेंट येऊ शकते डायरेक्ट। 1974 मध्ये राष्ट्रीय बाल धोरण जाहीर करण्यात आलं होतं। याआधी महाराष्ट्रात बालकांचे हक्क अबाधित राखण्यासाठी शासनाने 2002 मध्ये बाल विकास धोरण निश्चितही केलं होतं। म्हणजे 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आपल्याला या आधीच्या, 1974 आणि त्यानंतर 2002। संयुक्त राष्ट्रसंघाने मग 2010 मध्ये बालकांच्या पर्यायी संगोपनासाठी जी मार्गदर्शक तत्त्वे स्वीकारली आहेत त्याला अनुसरून बालकांच्या हक्कांवर आधारित अशा चौकटीत
उत्कृष्ट दर्जाचे बाल संगोपन संरक्षण विकास व त्यांच्या सक्षमीकरणाची हमी याद्वारे देण्यात येत आहे। तर मग असं जनरल गोष्टी दिल्या आहेत, यामध्ये काही डिटेल्स आपल्याला जास्त लक्षात ठेवायची गरज नाही। दोनच फक्त 74, 2002 आणि 2010 ह्या 3 डेट्स लक्षात ठेवा, कारण ती युनायटेड नेशन संयुक्त राष्ट्राची जी काही संगोपनासाठी मार्गदर्शक तत्त्वे आहेत ती कधीची आहेत वगैरे जर विचारलं, कारण आता धोरण जाहीर करण्यात आले तर अशा गोष्टी विचारू शकतात बॅकग्राऊंडच्या। आता महत्त्वाचं एक धोरण अजून महाराष्ट्रात लागू करण्यात आलं आहे, कारण फर्स्ट राज्य आहे आणि देशातील पहिलं राज्य वगैरे अशा गोष्टी विचारतात राज्यसेवेमध्ये, ते त्यांचा आवडता विषय असतो। तर हायड्रोजन धोरण लागू करणारे देशातील पहिलं राज्य कोणतं, तर महाराष्ट्र आहे। नवीकरणीय ऊर्जा आणि हरित हायड्रोजनच्या प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या हरित हायड्रोजन धोरणास 17 ऑक्टोबर 2023 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली। तर मग ही डेटही थोडी लक्षात ठेवा, कारण देशातील पहिलं आहे। तर मग जर का एखाद्या वेळी चुकून त्यांनी विचारलं तर आपण इथे कमी नको पडायला, 17 ऑक्टोबर 2023 असं मंत्रिमंडळाने जाहीर केलं। हे महाराष्ट्र देशातील पहिलेच राज्य आहे। या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मग ही तरतूद नाही लक्षात ठेवली तरी चालेल, पण एक जवळपास 8,000 कोटीपेक्षा जास्त अमाऊंट आहे असं लक्षात ठेवा बॅकग्राऊंडला। मग याला ग्रीन हायड्रोजन वगैरे जे आहे त्यामध्ये अजून तरतुदी बघू काय केलेल्या आहेत। तर आता या धोरणाविषयी जर बघितलं आपण, तर एखादं स्टेटमेंट जर का चुकून आलं की सध्या आपल्याला मागणी किती आहे, तर राज्याची हायड्रोजन मागणी दरवर्षी जी आहे ती 0.52 मिलियन टन इतकी आहे। ही मागणी 2030 पर्यंत 0.5 1.5 मिलियन टनपर्यंत आहे, म्हणजे तिप्पट होईल असं त्यामध्ये धोरणामध्ये सांगण्यात आलेलं आहे। हायड्रोजन धोरणामध्ये बघा, ओपन ॲक्सेसद्वारे स्वयं वापरासाठी राज्यातून किंवा राज्याबाहेरून राज्यातील वीज वितरण कंपन्यांकडून पॉवर एक्सचेंजकडून नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करण्याच्या प्रकल्पांना लाभ सवलती दिल्या जातील। म्हणजे हायड्रोजन जिथे जिथे ग्रीन हायड्रोजन रिलेटेड काहीतरी चालते त्यांना सवलती, एवढं जर लक्षात ठेवलं तुम्हाला तर ह्या गोष्टी कळतील। आणि ते ओपन ॲक्सेसद्वारे स्वयं वापरासाठी बरं काय, राज्याच्या महाऊर्जा कार्यालयाकडे हरित हायड्रोजन आणि संबंधित उत्पादन प्रकल्पांची नोंदणी करण्यात येईल। म्हणजे याचं प्रॉपर रजिस्ट्रेशन होणार आहे महाऊर्जा कार्यालयाकडे। कुठे होणार आहे, तर महाऊर्जा कार्यालयाकडे होणार। या प्रकल्पांना 25,000 प्रति मेगावॅट इलेक्ट्रोलायझर क्षमतेनुसार प्रकल्प सुविधा महाऊर्जाकडे जमा करावी लागेल। म्हणजे इतकी तर तुम्हाला ती मेगावॅट जमाच करावी लागेल, जी क्षमता असेल त्याच्यानुसार ठरवलं जाईल। म्हणजे ही इलेक्ट्रोलायझर म्हणजे ते जे मशिनरीज आहेत त्याला लागणाऱ्या जे तयार होतो ग्रीन हायड्रोजन त्याला इलेक्ट्रोलायझर म्हणतात, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल तुम्ही। प्रकल्प कार्यान्वित झाल्यापासून पुढील 10 वर्षांसाठी पारेषण शुल्क व्हीलिंग चार्जेसमधून अनुक्रमे 50% आणि 60% सवलत आहे। म्हणजे पारेषण शुल्क जो आहे इलेक्ट्रिसिटीचा याला 50% सूट आहे आणि व्हीलिंग चार्जेस जे असतात त्याला 60% सवलत आहे। हायब्रिड ऊर्जा प्रकल्पांना पुढील 10 वर्षांसाठी विद्युत शुल्कात 100% सवलत आहे 10 वर्षांसाठी। ही आता हे फॅक्ट्स लक्षात ठेवणे गरजेचं आहे की 50% कुठं आहे, 60% चार्जेस म्हणून सूट कुठं आहे, 10 वर्षांसाठी का 15 वर्ष, किती वर्षांसाठी विद्युत शुल्कामधून सूट आहे, तर 10 वर्षांसाठी आहे। आणि मग क्रॉस सबसिडी अधिभारातून देखील माफी वगैरे देण्यात येणार आहे। अशा बऱ्याच सुविधा आपल्याला या धोरणामध्ये दिसतात। पुढे चालून आपल्याला दिसेल त्यामध्ये जी एक पॅकेज स्कीम इन्सेंटिव्ह स्कीम होती त्यानुसार लाभ मिळतील। आता यामध्ये पुढे जर बघितलं 5 वर्षाकरता हरित हायड्रोजनच्या गॅसमध्ये मिश्रणासाठी प्रत्येक किलो करता 50 रुपये अनुदान देणार आहेत। आणि ते किती वर्षासाठी, 5 वर्षांसाठी। मग असं तुम्ही लिहून ठेवलं 5 वर्ष आणि पर kg ₹50 अनुदान असं कुठेतरी लिहून ठेवा तुम्ही, म्हणजे तुम्हाला हे रिवाइज करताना लगेच लक्षात येईल की प्रति kg हायड्रोजनसाठी किती आहे। 20 हरित हायड्रोजन रिफ्युएलिंग स्टेशनला कमाल 4.5 कोटी रुपये मर्यादेत 30% भांडवली खर्च अनुदान। आता 30% हा आकडा खूप महत्त्वाचा आहे। 30% जे अनुदान देणार आहेत भांडवली ते बऱ्याच ठिकाणी देणार आहेत। पहिल्या 500 हरित हायड्रोजन आधारित फ्युएल सेल प्रवासी वाहनांना कमाल 60 लाख रुपये प्रति वाहन एवढ्या मर्यादेत 30% भांडवली खर्च अनुदान, बघा इथेही दिसेल तुम्हाला। हरित हायड्रोजन प्रकल्पासाठी असलेल्या जमिनीला स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर, अकृषी कर आणि मुद्रांक शुल्कातून पूर्ण सवलत आहे। बघा जे स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर, वेगवेगळे टॅक्सेस आणि जे त्यामध्ये अकृषिक असेल किंवा मग मुद्रांक स्टॅम्प ड्युटी जे म्हणतो आपण, तिथे 100% सूट येते। हे खूप महत्त्वाचं आहे। तिथे काहीतरी फसवू शकतात, ते 100% जागी 50% वगैरे देऊ शकतात। तिथे आपल्याला काळजीपूर्वक बघायचं की 100%च आहे। हरित हायड्रोजन कक्षेसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ घेणे, त्यांचं प्रशिक्षण, कौशल्य विकास, एक खिडकी सुविधा इत्यादी बाबींवर 4 कोटी याप्रमाणे 10 वर्षात 40 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत। म्हणजे त्याच्यासाठी जे काही सुविधा इस्टॅब्लिश करण्यासाठी लागणार आहे त्यासाठी 40 कोटी दिले आलेले आहेत।
10 वर्षासाठी असं आपल्याला जाणून येईल तिथे. अजून उद्दिष्टामध्ये जर बघितलं मेजर इथे 2030 पर्यंत वार्षिक 500 किलो टन ग्रीन एनर्जीचं उत्पादनाचं उद्दिष्ट आहे. म्हणजे 500 किलो टन. आणि हे कधीपर्यंत आहे? बाय 2030. 500 किलो टन हे आपल्याला लक्षात ठेवायचं टार्गेट 2030 पर्यंत गाठायचं आपल्याला. देशातील ग्रीन हायड्रोजन आणि त्याचे डेरिव्हेटिव्ह इकोसिस्टम महाराष्ट्राला अग्रेसर बनवणे. मग हे जर टार्गेट अचीव्ह करत असेल आपण, तर आपण ग्रीन हायड्रोजनमध्ये भारतात जे काही वेगवेगळे राज्य आहेत त्याच्यामध्ये टॉप असेल, अग्रेसर असेल. ग्रीन हायड्रोजन आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे, राज्याच्या अर्थव्यवस्थेचा विकास करणे हे पण एक उद्दिष्ट आहे धोरणाचं. इलेक्ट्रॉलिसिसद्वारे पाण्याचे विभाजन करून हायड्रोजनची निर्मिती करण्यात येणार आहे. ते तर आता त्याचं आपल्याला इथे दिसेल तसंच ते निर्मिती केली जाते. सौर, पवन, बायोमास, घनकचरा किंवा अन्य स्रोतांमार्फत नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पातून हायड्रोजन निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांना चालना देईल. म्हणजे या वेगवेगळ्या प्रकल्पातून ग्रीन हायड्रोजनची निर्मिती होऊ शकते. मग त्यामध्ये सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, बायोमास किंवा घनकचरा, तर त्यांनाही प्रोत्साहन देणे हे एक या धोरणाचं उद्दिष्ट आहे. आता हे बघितलं राज्य लेवलवर. केंद्र स्तरावर हरित हायड्रोजनसाठी काय चाललेलं आहे तर तेही थोडक्यात बघून घेऊ. आपल्याला दिसेल की प्राईम मिनिस्टर मोदी जे आहेत त्यांनी 4 जानेवारी 2023ला राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन जाहीर केलं. ते देशाचं काय टार्गेट आहे तर 5 मिलियन टनपर्यंत हरित हायड्रोजन दरवर्षी निर्मित करणार आहे. म्हणजे दरवर्षी किती आहे इथे? 5 मिलियन टन म्हणजे 50 लाख आणि 50 लाख टन हे दरवर्षी आपल्याला टार्गेट दिलेलं आहे. कोणत्या मिशनमध्ये? ग्रीन हायड्रोजन मिशनमध्ये. पण हे कोणतं आहे? म्हणजे राष्ट्रीय लेवलवर आहे. म्हणजे इथे कन्फ्युजन नाही होऊन जायचं. आपण आता राष्ट्रीय स्तरावर दरवर्षी 50 लाख टन म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये 5 मिलियन टन असं म्हणतात, बरोबर? 5 दशलक्ष. 2030 पर्यंत दरवर्षी किमान 5 दशलक्ष मेट्रिक टन हरित हायड्रोजन उत्पादन क्षमता विकसित करणे आणि देशातील सुमारे 125 गिगावॅटचा नूतनीकरणक्षम ऊर्जा हे करणे. म्हणजे 125 जे आपण रिन्युएबल एनर्जी म्हणतो ते क्षमता हे करणे. 8 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त गुंतवणूक करणे. 6 लाखाहून अधिक नोकऱ्या निर्माण करणे, रोजगार निर्मिती एक टार्गेट आहे. जीवाश्म इंधनाच्या आयातीतील संचयी कपात 1 लाख कोटी रुपये करणे. ह्या गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही. आणि 50 दशलक्ष मेट्रिक टन उत्सर्जन कमी करायचं आपल्याला CO2चं वगैरे. आणि ग्रीन हायड्रोजनचा अर्थच आहे की त्यामुळे ग्रीन गोष्टी होणार आहेत. तर अशा प्रकारे जे काही महत्त्वाची धोरणं आहेत ती आपण आत्तापर्यंत बघितलेलं आहे, जी राष्ट्रीय स्तरावर आणि राज्य स्तरावर आहे. यापुढे जाऊन आपण राज्य व्यवस्था संबंधित काही जे चालू घडामोडी आहेत त्या बघूयात आपण. यामध्ये महत्त्वाचं दिसेल आपल्याला की समान नागरी संहिता स्वीकारणारे उत्तराखंड हे बनलं पहिलं राज्य. आता याआधी थोडंसं कन्फ्युजन होऊ शकते की स्वातंत्र्यानंतर पहिलं, कारण गोवा हे पोर्तुगीज राजवटीत लागू केलेले नागरी संहिता असलेले एकमेव राज्य होतं. म्हणजे तिथे स्वातंत्र्यापूर्वीपासूनच युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे जे काय आपण समान नागरी संहिता आहे ती ऑलरेडी तिथे होती. आता पहिलं राज्य का म्हणतात? कारण हे स्वातंत्र्यानंतर कोणतं असं राज्य आहे की तिथे असं स्वीकारण्यात आलेलं आहे. कायदेशीर एकसमानता याचा तर उद्दिष्ट बघा की याच्या मागे काय रिझन आहे, का बनलं त्यांनी, का त्यांनी समान नागरी संहिता स्वीकारली. कायदेशीर एकसमानता, लैंगिक समानता, आधुनिकीकरणाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल म्हणून उत्तराखंडनं लागू करणारं पहिलं राज्य बनलं. समान नागरी संहिता लागू करण्याच्या दिशेने उत्तराखंडचं धाडसी पाऊल इतर राज्यांसाठी एक आदर्श ठेवण्याची अपेक्षा आहे. याआधी आता बऱ्याच ठिकाणी चर्चा होती की या राज्यामध्ये पण लागू होणार आहे. त्यामध्ये हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम यासारखी राज्य पण हे पास करणार आहेत असं त्यांनी त्यांचा राष्ट्रीय कल पण तसा दाखवलेला आहे. त्यांनी या उत्तराखंडने जसं युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू केले तसं तेही म्हणतात की आम्ही लागू करणार आहे. आता यामध्ये माहिती जर बघायची आपल्याला राज्यसेवा पूर्वला जी काही पूर्व परीक्षेसाठी गरजेची आहे तर हे आता एक 5 सदस्यीय पॅनल बनवलं होतं. ज्या काही निवृत्त न्यायमूर्ती आहेत सुप्रीम कोर्टाच्या रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय पॅनल जूनमध्ये त्यांनी मसुदा अहवाल पूर्ण केला आणि काही दिवसात त्यांनी राज्याकडे उत्तराखंड राज्याकडे आपल्याला जो आहे तो सुपूर्द केला. उत्तराखंडमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या अंमलबजावणीमुळे काय काय होणार आहे फायदा? लिंग समानता, वडिलोपार्जित जी काही संपत्ती आहे त्यामध्ये मुलींना समान अधिकार यावर लक्षणीय भर दिला जातो. हे पाऊल कायदेशीर फ्रेमवर्क तयार करण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे जे सर्व नागरिकांना त्यांचे लिंग, धर्म, लैंगिक प्रवृत्ती विचार न घेता न्याय, वागणूक आणि संधीची सुनिश्चितता देते. आता यामध्ये एक सर्वात मोठा डाऊट का राहतो माहिती आहे का की नागरी संहितामध्ये नक्की करणार काय? तर तुम्हाला दिसेल बघा इथे हिंदीमध्ये दिसेल तुम्हाला विवाह, तलाक म्हणजे घटस्फोट, संपत्तीचा अधिकार, उत्तराधिकार, विरासत, गोद लेना,
म्हणजे जे काय वडिलोपार्जित संपत्ती आहे तिथं मुलांचा आणि मुलींचा समान अधिकार असला पाहिजे. विवाह रिलेटेड सर्व कायदे सेम असले पाहिजे. घटस्फोट घेण्याची प्रक्रिया प्रत्येक धर्मासाठी सेम असली पाहिजे. किंवा मग जे काही आपल्याला आपण म्हणतो ना दत्तक घेणे, तर दत्तक घेण्याची प्रक्रिया ही जवळपास सारखी असली पाहिजे सर्वांसाठी. या सर्व गोष्टी समान करणे म्हणजे समान नागरी संहिता. कारण आपल्याला माहिती आहे की फौजदारी संहिता जर सर्वांसाठी सेम आहे तर नागरी संहिता पण आता सर्वांसाठी सेम असणे हे यामागचं उद्दिष्ट आहे. नेक्स्ट राज्यव्यवस्था आणि पॉलिटी रिलेटेड न्यूज दिसेल आपल्याला की आत्ता झालेली 26वी बैठक पश्चिम विभागीय परिषदेची. यामध्ये काय तर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री जे आहेत म्हणजेच गृहमंत्रीच याचे अध्यक्ष असतात आपल्याला माहिती आहे. त्यांनी गुजरातमधील गांधीनगर येथे पश्चिम विभागीय परिषदेची हे झाली. इंग्लिशमध्ये ज्याला आपण बघा इथे दिसेल 26 मीटिंग ऑफ वेस्टर्न झोनल काउन्सिल, म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो झोनल काउन्सिल. आता ही विभागीय परिषद कशाच्या अंडर स्थापन होती तर ही होती 1956चा जो राज्य पुनर्रचना कायदा झालेला आहे, स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1956. राज्य पुनर्रचना जो काही कायदा आहे 1956चा त्याच्या अंतर्गत याला वैधानिक स्वरूप प्राप्त झाले, ज्याला इंग्लिशमध्ये आपण स्टॅट्युटरी स्टेटस म्हणतो. तर त्यामध्ये मग वेगवेगळ्या विभागांसाठी परिषद आहेत तशा पश्चिम, उत्तर, दक्षिण. तर अशामधली पश्चिम ज्यामध्ये महाराष्ट्र पण येते त्याची 26वी बैठक कुठे झाली गुजरात येथील गांधीनगर. तिथे वेगवेगळे देऊ शकतात ते मुंबई, गोवा, सुरत काही पण देऊ शकतात. आपल्या लक्षात ठेवायची गांधीनगरला झालेली आहे आणि गुजरातमध्ये झालेली आहे. या बैठकीत त्यांच्या आंतरराज्य परिषद सचिवाची ई-रिसोर्स वेब पोर्टलचं पण उद्घाटन झालं. हे पण लक्षात ठेवा, महत्त्वाची गोष्ट आहे ती. पश्चिम विभागीय परिषदेत कोणकोणते राज्य आहेत बघा. आता पश्चिमेचे जे काही राज्य आहेत गुजरात असेल, त्यामध्ये महाराष्ट्र आपलं, गोवा एक आहे, दमण दीव दादरा नगर हवेली हे एक केंद्रशासित प्रदेश पण आहे. म्हणजे 3 राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश आहे तिथे. या आधीच्या काही बैठका जर बघितलं तर 23वी 18मध्ये झाली होती गांधीनगरला, 24वी झाली होती ती पणजीला झाली, 25वी झाली ती दीव इथे झालेली होती 22मध्ये, आणि ही 26वी झालेली आहे ती आपल्याला दिसेल की आता गांधीनगर इथे झालेली आहे 2023मध्ये 24मध्ये सॉरी. तर आता यामध्ये कायदा आयोग जो दिसतो आपल्याला याचे अध्यक्ष खूप महत्त्वाचे आहेत. यावर डायरेक्ट प्रश्न येतो की जो काही नवीन कायदा आयोग आहे त्याचे अध्यक्ष कोण आहेत. तर याबद्दल आपण थोडंसं डिटेलमध्ये जाऊन बघूयात. आता भारत सरकारच्या आदेशाने स्थापन होता, म्हणजे आता याचा अर्थ काय आहे की हे गैरवैधानिक आहे, म्हणजे कोणते एखाद्या कायद्यानं नाही झालेलं आहे. याला कोण स्थापन करते केंद्र सरकार, म्हणजे भारत सरकार यांचा एका ऑर्डरनं स्थापन होतो हा लॉ कमिशन, किंवा ज्याला इंग्लिश मराठीमध्ये कायदा आयोग म्हणतो. याचा आता सल्लागार संस्था म्हणलं जाते याला कोणाची तर जे कायदा आणि न्याय मंत्रालय त्यांची. कार्य काय कायदेशीर सुधारणावर संशोधन करणे आणि सल्ला देणे. म्हणजे संशोधन आणि सल्ला देणे बंधनकारक असणार आहेत का तरतुदी नक्कीच नाही, कारण फक्त सल्ला देणे हे काम आहे त्यांचं. पहिला कायदा आयोग जो आहे तो कधी 1834मध्ये जेव्हा लॉर्ड मॅकॉले जे आहे, जो आपल्याला माहिती आहे की नंतर चालून त्याचाच IPC CRPCवर आपल्याला प्रभाव दिसतो, तर तो जो आहे तो फर्स्ट लॉ कमिशनचा 1834मध्ये जो इस्टॅब्लिश झाला होता त्याचा अध्यक्ष आहे. बरोबर. पुढे स्वातंत्र्यानंतर स्थापन झालं 1955चा ते होते MC सेटलवाड हे अध्यक्ष होते त्यांचे. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिला जर का विचारला त्यांनी तर आपण कोणाचं नाव देणार MC सेटलवाड यांचं नाव देणार. साल जर विचारलं तर 1955 देणार आपण. याची रचना जर बघितली आपण तर एक अध्यक्ष असतात, एक पूर्णकालीन सदस्य, एक सदस्य सचिव असतात आणि 2 अर्धवेळ सदस्य आणि 2 पदसिद्ध सदस्य, असं त्याचं कंपोजिशन आपल्याला दिसेल. अध्यक्ष जे आहेत ते सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश किंवा हायकोर्टाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश असू शकतात. कार्यकाळ 3 वर्षांचा असतो, तो वाढवता पण येतो. भारतीय कायदा एक ही गैरवैधानिक संस्था असून भारत सरकार वेळोवेळी स्थापन करते. अशा गोष्टी यामध्ये फॅक्च्युअल आहेत, त्या थोड्या लक्षात ठेवणे आपल्या गरजेचे आहे. आता हा 22वा कायदा आयोग जो आहे याच्याबद्दल थोडक्यात बघूयात आपण. स्थापना त्याची 21 फेब्रुवारी 2020ला झाली होती. त्याचे अध्यक्ष जे आहेत ते ऋतुराज अवस्थी यांनी नोव्हेंबर 2022मध्ये अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. याचा अहवाल जो आहे तो बघा. आता मेजर गोष्टी यामध्ये जर बघितलं आपण तर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचं संरक्षण कायद्यानुसार सध्या 18 वर्षे असलेले संमतीचे वय सरकारने बदलू नये असं त्यांनी एक सल्ला दिलेला आहे. त्याऐवजी 16 ते 18 हा वयोगट त्यांनी मुलांची मौन स्वीकृती असलेल्या प्रकरणांमध्ये शिक्षा सुनावताना मार्गदर्शित न्यायिक विवेक बुद्धी लागू करण्याचा सल्ला दिला. म्हणजे त्यांना वेगळे ट्रीट करा असं म्हणतात ते 16 ते 18 या वयोगटाला. न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांच्या अध्यक्षतेखालील 22व्या कायदा आयोगाने 27 सप्टेंबर 23 रोजी कायदा मंत्रालयाला आपला जो अहवाल दिला त्याचा क्रमांक 283 आहे तो त्यांनी सुपूर्द केला. आता थोडंसं बॅकग्राऊंड बघून घेऊयात आपण. वेगवेगळे जे काही आत्तापर्यंत कायदा आयोग आलेले आहेत ते वेळोवेळी स्थापन झाले. त्यामध्ये
आधीचे जे काय ते जोड्या लावामध्ये बऱ्याचदा येऊ शकतात. तर याआधी बघा आत्ताचे 22वे तर आपल्याला अध्यक्ष कळले ऋतुराज अवस्थी आहेत. या आधीचे कोण अध्यक्ष होते 21व्याचे, तर बलबीर सिंह चौहान हे होते. 20व्याचे होते ते DK जैन होते. 19व्याचे रेड्डी होते. 18व्याचे लक्ष्मणन आणि जगन्नाथराव हे 17व्याचे होते. म्हणजे मोस्टली आपल्याला दिसतील की यामध्ये आधीचे जे ते साऊथ इंडियन नावं दिसतात आणि नंतर जे दिसतात आपल्याला ते थोडे नॉर्थ इंडियन नाव दिसतात. असं आपण आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी काहीतरी ट्रिक करू शकतो. परंतु हे 3 तर लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला, ऋतुराज अवस्थी, बलबीर सिंह चौहान आणि DK जैन, कारण यावर आयोग प्रश्न विचारू शकतो वेगवेगळ्या ठिकाणी. आता राष्ट्रीय लेवलवर थोड्याशा काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण लक्षात ठेवूयात. सचिन तेंडुलकर यांची निवडणूक आयकॉन आणि राजकुमार राव यांची निवडणूक दूत म्हणून निवड झालेली आहे. आता आपल्याला याचं कारण काय, तर अधिकाधिक मतदारांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी असं त्यांनी काम केलेलं आहे आणि हा 3 वर्षांचा करार असणार आहे त्यांचा मतदार जागृती करण्यासाठी. सेम आपल्याला दिसेल की राजकुमार राव जे काही ॲक्टर आहेत यांची काय निवड केली आहे. राजकुमार राव यांनी न्यूटन या चित्रपटात एक निवडणूक कर्मचाऱ्याची भूमिका साकारली होती आणि त्यामुळे मग कसं तुम्ही वोटिंग करा मतदारांना यांना प्रभावित केलं होतं, त्यामुळे त्यांची निवडणूक करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढे महत्त्वाची एक न्यूज दिसेल, त्रिपुरा इथे कॅबिनेट प्रणाली सुरू करणारे 4थं राज्य झालेलं आहे. आता सर्व गव्हर्नन्स आपल्याला माहिती वाढते सगळीकडे ऑनलाईन सगळ्या सर्व्हिसेस देणे, त्यामध्ये मग कॅबिनेट प्रणाली जे आहे ते 4थं राज्य आहे. या आधीचे राज्य कोणते आहेत, उत्तराखंड आहे, उत्तर प्रदेश आहे, अरुणाचल प्रदेश आहे. याहून काय लक्षात येईल आपल्याला 4थं राज्य तर आहे पण ईशान्य भारतातील हे 2रं राज्य आहे. कारण तिथे कन्फ्यूज काय होऊ शकते, स्टेटमेंट येऊ शकते डायरेक्ट राज्यसेवा पूर्वला की ईशान्य भारतातील त्रिपुरा हे प्रथम राज्य आहे, परंतु याआधीच अरुणाचलमध्ये झालेलं आहे स्थापन, त्यामुळे ते ईशान्य भारतातील पण 2रं दिसतील. इथलचे मुख्यमंत्री कोण आहे, तर माणिक शाह हे मुख्यमंत्री आहे. याने डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासाला आणि सरकारी सेवा आणि माहितींच्या डिजिटायझेशन प्रोत्साहन देण्यासाठी ही प्रणाली सुरू केली आहे. म्हणजे सर्व जे गव्हर्नमेंटचा डेटा आहे तो डिजिटाइज फॉर्ममध्ये तुम्हाला मिळू शकेल या राज्यामध्ये तुम्ही जर गेले तर. आता यानंतर राष्ट्रीय स्तरावरील काही ज्या महत्त्वाच्या न्यूज आहेत ज्या आपल्याला माहितीच असल्या पाहिजेत त्या बघूयात आणि शेवटी मग आपण वन लाईनर बघणार आहे. आता राष्ट्रीय स्तरावरील एक महत्त्वाची न्यूज आणि बरीच चर्चेत होती, न्यूजपेपरमध्ये बघितलं असेल तुम्ही, सोशल मीडियावर, यूट्यूब जिथे गेलं तिथे, तेव्हा दिवाळीचाच कालावधी होता, तेव्हा दिसते की आपल्याला एक उत्तराखंडमध्ये बोगदा होता, त्याच्यात 41 मजूर अडकले होते. मग त्यांना कसं बाहेर काढलं त्या रिलेटेड आपल्याला काय काय गोष्टी माहीत असल्या पाहिजे ते आपण इथे बघू. आता हे जेव्हा अडकले होते तेव्हा त्यांना मदत करण्यासाठी डायरेक्ट आपण इंटरनॅशनल जे काही बोगदा तज्ज्ञ ते आर्नोल्ड डिक्स यांना बोलवण्यात आलं होतं. त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आता घटना कधी घडली तर दिवाळीचा दिवस होता 12 नोव्हेंबर 2023, त्यामुळे डेट पण कधी कधी लक्षात ठेवणे गरजेचं आहे आपलं. आता अशा महत्त्वाच्या घटनांमध्ये ना बारकावे पण आपल्याला चांगले लक्षात ठेवावे लागतात. म्हणजे आता इथे फक्त असं नाही की तुम्हाला सिलकारा बोगदा उत्तराखंडमध्ये इतकंच माहीत असलं पाहिजे, इथे तुम्हाला हे पण माहीत असलं पाहिजे की तो जिल्हा कोणता होता, उत्तरकाशी जिल्हा होता. तिथे एक दंडाल गाव, इथे तो बोगदा करण्याचं काम सुरू होतं. आता यामध्ये आपण बघितलं की आर्नोल्ड डिक्स हे नाव पण महत्त्वाचं आहे की कोण आपण बोलावले होते आंतरराष्ट्रीय, ते कोणत्या देशातून बोलावले ते पण माहीत पाहिजे आपल्याला, ऑस्ट्रेलियातून होते. त्यासाठी आंतरराष्ट्रीय टनल एक्सपर्ट डिक्स यांनी पाचारण करण्यात आलं. त्यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतल्यानंतर या बचाव मोहिमेसाठी इतर काही पर्याय आहेत का शोधले. आता पर्यायामध्ये जर बघितलं तर मिशन फ्रॉम फ्रंट, की त्या बोगद्यात जायचं तर फ्रंट म्हणजे पुढून जाता येईल का, मिशन फ्रंट आणि मिशन फ्रॉम साईड म्हणजे आता साईडने पण जाऊ शकतो का आपण. म्हणजे आता तुम्ही इथे बोगदा दिसेल तुम्हाला बघा, या इथे याच्यात दिसेल, मग याच्यात आपल्याला कोणकोणत्या साईडनं, फ्रंटनं जाता येईल का किंवा साईडने जाता येईल का, या सर्व शक्यता त्यांनी बघितल्या आणि त्यानुसार त्यांनी काम सुरू केलं होतं. परंतु यामध्ये बरेच प्रॉब्लेम येऊ लागले. नंतर ते काय झालं तर खोदकाम करताना ते जो ऑगर असतो त्याचे तुकडे जे आहेत, वरचा जो बोगदा असतो त्याच्यावरच्या मातीचा, ते काय करू लागले, अडथळे येऊ लागले. कारण ते पुन्हा जर का ढासळलं तर आतले 21 मजूर पण जाऊ शकतात त्यामध्ये दबून खाली. मग तेव्हा आपण काय केलं की भारतातलेच उत्तर प्रदेशमधले जे रॅट होल मायनिंग टेक्नॉलॉजी यूज होते त्यांची मदत घेतली. उत्तर प्रदेशमधून ते जे रॅट होल कामगार होते त्यांना बोलवण्यात आलं. मग यांचं नॉलेज, रॅट होल टेक्नॉलॉजीचा यूज आणि मग त्याची मायनिंग केली आणि या मजुरांना बाहेर काढण्यात आलं. म्हणजे याच्यात आपण म्हणू शकतो की इंटरनॅशनल लेवलचं नॉलेज आणि नॅशनल लेवलचं पण टेक्निक, जे रॅट होल मायनिंग आपले एक्सपर्ट आहेत उत्तर प्रदेशमधले, त्यांच्या एक कंबाईन एफर्ट्सने त्यांना बाहेर काढण्यात आलं. आता या रिलेटेड अजून थोडीशी माहिती बघून घेऊयात. आर्नोल्ड डिक्स आहे जे मूळचे ऑस्ट्रेलियाचे दिसतात आपल्याला, त्यांचं शिक्षण जे दिसेल आपल्याला ते आपल्याला दिसेल की विज्ञान आणि कायद्याचे पदवीधर आणि भूगर्भशास्त्र अभियंता वकील आहेत. जिनेव्हा येथील जे इंटरनॅशनल टनेलिंग आणि अंडरग्राऊंड स्पेस असोसिएशन आहे
त्याचे ते प्रमुख आहे, जे जिनिवाला आहे ती. तर यावरही प्रश्न येऊ शकतो एखाद्या वेळेस. नेक्स्ट महत्त्वाचं आपल्याला दिसेल, जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र कुठे आहे किंवा कुठे इस्टॅब्लिश होत आहे, त्याचं नाव आहे स्वरवेद महामंदिर, जे वाराणसी यामधील चौबेपूर या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या की जगातील सर्वात मोठं ध्यान केंद्र आहे. आता याचं वैशिष्ट्य काय आहे, 7 मजली असून जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र तर बघितलं आपण, 7 मजले सप्तचक्राचे प्रतीक आहेत. इथे तुम्हाला डायग्राममध्ये दिसतील 7 मजले इथे. तर ते प्रत्येक मजला जो इथे चक्राचं प्रतीक आहे, एक चक्र म्हणजे एक मजला असं तिथे सांगण्यात आलेलं आहे. या मंदिराच्या सर्व मजल्यांच्या आतील भिंतीवर स्वरवेदाचे सुमारे 4000 दोहे लिहिलेले आहेत. बाहेरील भिंतीवर वेद, उपनिषद, महाभारत, रामायण, गीता आदी 138 चित्रे काढण्यात आले आहेत आणि हे मंदिर 200 एकर परिसरात पसरलेलं आहे असं इथे म्हणणं आहे. म्हणजे वाराणसी लक्षात ठेवायचं, त्यामधले चौबेपूर. त्यानंतर नेक्स्ट महत्त्वाची न्यूज दिसेल तुम्हाला, जगातील सर्वात मोठं डायमंड बोर जे आहे ते गुजरातमधील सुरत जवळील खाजोडा या गावाला आहे. म्हणजे खाजोडा. आता ही जगातील सर्वात मोठे म्हटल्यावर याआधी कोणती जगातली सर्वात मोठी होती, तर इथे तुम्हाला दिसेल हे जे पेंटागॉनचं ऑफिस आहे ना, ही आधी हे बघून घेऊयात आपण. डायमंड बोर्डच्या आधी अमेरिकेच्या पेंटॅगॉन इमारत जगातील सर्वात मोठी इमारत मानली जात होती. आता ही पेंटॅगॉन 1943 मध्ये तयार झालेली इमारत आहे, जिथे आपण म्हणू शकतो की त्यांचं डिफेन्स सर्व जे काही CIA वगैरे अशा सर्व महत्त्वाच्या सिक्युरिटी रिलेटेड गोष्टी ज्या अमेरिकेच्या आहेत त्या इथून चालतात. त्या पेंटॅगॉन जगातील सर्वात सेफ प्लेस मानलं जाते ते, की तिथे सिक्युरिटी, टेक्नॉलॉजी, डिफेन्स, संरक्षण या रिलेटेड सर्व आहे. मग ही इमारत कुठे आहे, तर शहर एलिंग्टन इथे आहे आणि ती जवळपास 7 मजल्याची आहे आणि तिथे 26,000 लोक काम करू शकतात, एवढी मोठी इमारत होती. यापेक्षा मोठी इमारत असणार आहे आता ही सुरतमधील खाजोडा इथे होणारी डायमंड बोर्ड. डायमंड बोर्स म्हणजे काय असतं ॲक्च्युली, तर जे हिरे व्यवसाय आहे त्याच्या संबंधित कटर्स, पॉलिशर आणि व्यापारी वर्ग तिथे काम करणार आहे. बोर्समध्ये काय, तर जो हिरा आहे त्याला घडवण्यासाठी त्याला कट करावं लागतं, त्यानंतर त्याला पॉलिश करावं लागते आणि बाकी मग त्याला खरेदी विक्री याच्यासाठी मार्केटसाठी व्यापारी वर्ग हे सर्व आता या बिल्डिंगमध्ये राहू शकणार आहे, जी सुरतमधील खाजोडा या गावाजवळ असणार आहे. तर ह्यामुळे ही न्यूज आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचं आहे. नेक्स्ट आता एक स्कीम किंवा योजना आलेली आहे, मेरा युवा भारत. ही आपल्याला दिसेल ऑक्टोबर 2023 जी आहे, 11 ऑक्टोबरला डिसिजन झालेली आहे. त्याचा लोगो पण दिसेल, ॲन ऑनलाईन यूथ कॅम्पेन इम्बायबिंग द पॅट्रोलिझम. मग लिडरशिप डेव्हलपमेंट असेल, यूथचे जे ॲस्पिरेशन आहेत, जे काही त्यांचे ध्येय आहेत ते कम्युनिटीसाठी हे करणे, असं इंग्लिशमध्ये मराठीत बघूयात आपण. आता यामध्ये दिसेल, आता मोदीजींनी 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त तरुणांसाठी मेरा युवा भारत सुरू केलं. कॅबिनेटचं डिसिजन झालं आधी, परंतु जे आपले पंतप्रधान आहेत त्यांनी ते देशासाठी कधी हे केलेलं आहे, सुरू केलं, तर 31 ऑक्टोबरला केलं. 11 ऑक्टोबर रोजी आपण बघितलं की त्याचं ते नावाने एक स्थापना पण झाली ती संस्था. ती संस्था कोणती होती, मेरा युवा भारत या नावाची संस्था होती. मेरा युवा भारतची कल्पना युवकांच्या विकासासाठी आणि तरुणांच्या नेतृत्वाखालील विकासासाठी एक महत्त्वाचं तंत्रज्ञान आधारित सक्षमकर्ता म्हणून करण्यात आलं आहे. म्हणजे त्यांना टेक्नॉलॉजी बेस एम्पॉवर्ड करणे यूथला, हे पण याचं एक उद्दिष्ट आहे. याचा उद्देश भारत सरकारच्या संपूर्ण स्पेक्ट्रममध्ये तरुणांना त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम करणे, त्यांना समान खेळाचे क्षेत्र प्रदान करणे, त्यांना विकसित भारत निर्माण करण्यासाठी योगदान देण्यासाठी सक्षम. म्हणजे सक्षम हा जो शब्द आहे तो खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये सक्षम करणे असं यामागचं एक उद्दिष्ट आहे. प्राथमिक उद्दिष्ट काय, तर नेतृत्व विकास हे आपण म्हणू शकतो इथे. अजून यामध्ये काय लक्षात ठेवायच्या गोष्टी आपल्याला परीक्षेसाठी, तर या युवा धोरणामध्ये 15 ते 19 वयोगट जो आहे 29, तर मग 15 ते 29 या वयोगटातील तरुणांना लाभ मिळणार आहे या स्वायत्त संस्थेतर्फे, असं आपण लक्षात ठेवायचं. आता हे जे आहे ते फिजिकल डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत, ऑनलाईन आणि ऑफलाईन जे म्हणतो आपण तसं. फिजिकल म्हणजे ऑफलाईन फॉर्ममध्ये आणि डिजिटल म्हणजे ऑनलाईन फॉर्ममध्ये, अशा दोन्ही प्रकारे हा प्लॅटफॉर्म अवेलेबल असणार आहे. मग यामध्ये शारीरिक क्रियाकलाप ज्या फिजिकल म्हणतो आपण, तसेच डिजिटल व्यस्ततेच्या संधीची समानता, संधीचा समावेश असणार आहे. याला एक अजून महत्त्वाची गोष्ट काय, व्हिजन 2047ला ग्रामीण तरुण, शहरी तरुण, ग्रामीण शहरी तरुण एका व्यासपीठावर एकत्र आणण्यासाठी अशा फ्रेमवर्कची आवश्यकता आहे. म्हणजे ग्रामीण भागातील असू द्या की शहरी भागातील असू द्या, त्यांना एकाच व्यासपीठावर आणणे हे पण एक याचं ध्येय आहे. ग्रामीण शहरी आणि ग्रामीण शहरी तरुणांना एका समान व्यासपीठावर एकत्रित करणारी चौकट तयार करणे, अशी चौकट तयार करण्यासाठी मेरा युवा भारत ही संस्था मदत करेल. मेरा युवा भारत प्लॅटफॉर्म एक फिजिटल इकोसिस्टीम आहे. म्हणजे फिजिकल प्लस डिजिटलचा एक शब्द बनतो, तो फिजिटल असा शब्द परीक्षेत डायरेक्ट येऊ शकतो, की हा एक फिजिटल प्लॅटफॉर्म आहे.
तर मग आपल्याला कळलं पाहिजे की तो येस फिजिट तिथं देऊ शकतात, हा फक्त आणि फक्त डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, ते होईल चुकीचं, कारण ते दोन्ही पण आहे फिजिकल आणि डिजिटल. तर फक्त आणि फक्त शब्द आला तर त्याला लगेच आपण काट मारायची. तिथे जर का फिजिटल शब्द जरी दिसला आपल्याला तर समजा ते करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर महत्त्वाचे आता काही वन लाइनर बघूयात आणि शेवटी काही टार्गेट्स बघूयात, जे वेगवेगळे टार्गेट डिसाईड केले आहेत आपल्या नॅशनल लेवलवर. वन लाइनरमध्ये बघूयात काय काय महत्त्वाचं आहे. कोणत्या राज्याने केंद्र शासनाच्या धर्तीवर स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग म्हणजे जे शेड्यूल्ड ट्राईब्स असतात आपल्या त्या जमातीसाठी आयोग स्थापन करण्यासाठी 11 ऑक्टोबर 2023 रोजी मान्यता दिली. राज्याने बरं का, म्हणजे केंद्र स्तरावर तर आहेत पण राज्य, तर त्यामध्ये महाराष्ट्र हे राज्य आहे की ज्याने स्वतंत्र आपला एक शेड्यूल्ड ट्राईबचा आयोग स्थापन करण्याची तरतूदला मान्यता दिली. नेक्स्ट आहे संयुक्त राष्ट्राचं जे जागतिक पर्यटन संघटना आहे वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन, त्यांनी सर्वोत्कृष्ट पर्यटन गावाचा किताब कोणत्या गावाला दिला, तर ते धोरडो गाव आहे. कोणत्या राज्यात आहे, ते गुजरातमध्ये. तर मग आता हे लक्षात ठेवा नाव धोरडो. तिथे केरळमधील एखाद्या गावाचं देतील, कारण आपल्याला माहिती आहे की केरळमध्ये पर्यटन खूप चांगलं आहे आणि आपले कन्फ्युजन होऊ शकते, तर तिथे कन्फ्यूज व्हायचं नाही. इलेक्ट्रिक वाहन खरेदीदारांना कर आणि नोंदणी शुल्कातून सूट देणारं राज्य कोणतं आहे, तर उत्तर प्रदेश आहे. ईशान्य भारतातील पहिले वंदे भारत एक्सप्रेस कुठे सुरू झाली, तर ती गुवाहाटीपासून म्हणजे आसामपासून सुरू होऊन जलपाईगुडी न्यू जलपाईगुडीपर्यंत जाते. तर वंदे भारत एक्सप्रेस ही नेहमी चर्चेत असते. तर ईशान्य भारतातील पहिली लक्षात ठेवायची तिचा मार्ग तो गुवाहाटी ते न्यू जलपाईगुडी या गावापर्यंत आहे. नेक्स्ट आहे कर्नाटक सरकारने 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्यासाठी गृहज्योती योजना सुरू केलेली आहे. तर विचारतात गृहज्योती योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे, जिथे 200 युनिटपर्यंत हे आहे. तर मग तिथं उलटही विचारतात की कर्नाटक राज्याने खालीपैकी कोणती स्कीम सुरू केली आहे, तर त्याचं उत्तर येईल गृहज्योती, जिथे 200 युनिट मोफत आहे. कोणत्या कंपनीद्वारे 288-20 लाईट वेट एअरक्राफ्ट बनवले जातात. आता हे खूप महत्त्वाचे आणि खूप चर्चेत होते. तर HAL जे आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, HAL एवढं जर लक्षात ठेवलं तुम्ही, तर HAL का लक्षात ठेवायचं, कारण बरेच जे आपले डिफेन्स संरक्षण रिलेटेड प्रोडक्ट्स आहेत, जे उपकरणे आहेत ते HAL मध्ये बनवले जातात. कोणत्या शहराला आंध्र प्रदेशची नवीन राजधानी बनवलेली आहे. आता आंध्र प्रदेशची राजधानी म्हणलं की आपल्यालाच कंटाळा येतो. विशाखापट्टणम आहे, कारण तिथे 3 राजधान्या बनवणार, 4 बनवणार, अमरावती बनवणार, मग वेगवेगळे त्यांच्या चर्चा असतात. त्यामुळे ही पण एक चर्चेतील न्यूज होती, विशाखापट्टणमला बनवणार असे तिथलचे मुख्यमंत्री म्हणले आता जे काही रेड्डी आहेत, जगनमोहन रेड्डी. तर आता आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे आपल्या पूर्वपरीक्षेसाठी तरी. गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक आर्थिक गुन्हेगारी कोणत्या राज्यात होते, राजस्थान आहे. जो NCRBचा अहवाल येतो नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो, जो गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो, त्यांनी काढलेल्या अहवालात सांगितले की आर्थिक गुन्हेगारी राजस्थान प्रथम आहे. जगातील सर्वात जास्त महिला वैमानिक कुठे आहेत, तर ते इंडियामध्ये आहे. हे आपल्याला कन्फ्युजिंग वाटू शकते की इंडियात कसं असेल, तिथे एखादी युरोपियन कंट्री असेल किंवा अमेरिकन असेल, परंतु लक्षात ठेवा इंडिया आहे. जागतिक सुरक्षा परिषद जे आहे त्याचं आयोजन कुठे झालेलं आहे, तर जयपूरला झालेलं आहे. आता ही जागतिक सुरक्षा आयोग परिषद जी आहे, वर्ल्ड सिक्युरिटी काँग्रेस जी आहे 18वी झालेली, ती रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने हे केलेली आहे. वसुदैव कुटुंब द वर्ल्ड इज वन फॅमिली असं G20ला जसं काही एक स्लोगन होतं तसं स्लोगन आहे. तर लक्षात ठेवा ती जयपूरला आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने ती आयोजित केली होती, असं लक्षात ठेवणे गरजेचं आहे. नेक्स्ट आहे जैन समाजाचं जे एक पर्यटन स्थळ म्हणल्यापेक्षा तीर्थस्थान आहे, ज्याला पर्यटन स्थळ म्हणून दर्जा देण्यात वाद झाला होता ॲक्च्युली, की जैन समाजाचं म्हणणं होतं की ते आमचं तीर्थस्थान आहे, त्याला पर्यटन स्थळाचा दर्जा नका देऊ. तो वाद मिटला. हे कुठे आहे श्री सम्यक शिखरजी, ते आपल्याला माहीत असणे गरजेचे. ते आहे गिरिदिह झारखंड या राज्यामध्ये. तर राज्य पण लक्षात ठेवा, आपल्याला ओडिसा किंवा दुसरं कोणतं वाटू शकते, तर झारखंड आहे, तिथे गिरिदिह या नावाचं ते ठिकाण आहे. तरुण लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी गोवा राज्याची कोणती योजना आहे, तर नई पहल आहे. नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग इनोव्हेशन सर्व्हे जो झाला 2021-22चा, त्यानुसार जे इनोव्हेशन म्हणजे नाविन्यपूर्णतेत पहिलं राज्य कोणतं आलं, तर कर्नाटक आहे. कारण कर्नाटकमध्ये आपल्याला माहिती आहे बँगलोर ही सिटी आहे, जिथे इनोव्हेशनबद्दल बरंच काही रिसर्च चाललेला असतो. भारतातील टाईम वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेसेसमध्ये कोणत्या प्लेसचं नाव आहे, तर 2 प्लेसेस आहेत. एक आहे मयूरगंज ओडिसातलं आणि दुसरं आहे लडाखचं. तर लक्षात घ्या 2 प्लेसेस आहेत आपल्या टाईम वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेसेसमध्ये, जी टाईम नेहमी लिस्ट जाहीर करत असते. भारतातील पोर्टलचे जनक BK सिंगल यांना म्हणतात. तर BK सिंगल या व्यक्तींबद्दल जर का काही आलं तर त्यांचं आत्ताच निधन झालं, तर ते आपल्याला लक्षात असलं पाहिजे. आता हे बघितलेत आपण आत्तापर्यंतचे वन लाइनर. आता भारताचे विविध लक्ष्य जे आहेत ते आपल्याला माहीत असणे गरजेचे आहेत की कोणकोणते टार्गेट्स कोणकोणत्या इयरपर्यंत आहेत. यावर जर का काही डायरेक्ट प्रश्न आला तर तो आपल्याला इझिली सुटता आला पाहिजे. 2024 संरक्षण क्षेत्रात आपल्याला 35,000 कोटी रुपये खर्च करण्याचं लक्ष्य ठेवले आपण.
2024चं अजून एक टार्गेट दिसेल आपल्याला, रेल्वेचं 100% इलेक्ट्रिफिकेशन, विद्युतीकरण करायचे असेल, म्हणजे 100% रेल्वे जी आहे ती फक्त आणि फक्त इलेक्ट्रिसिटीवर चालेल, कोळशाची गरज पडणार नाही 2024पर्यंत असं टार्गेट होतं. 2024पर्यंत सर्व नागरिकांना ग्रामीण कुटुंबासाठी पिण्याचे शुद्ध पाणी घरोघरी पोहोचवणे, हे होतं आपल्याला जलजीवन मिशनचं 2024चं टार्गेट. 2024ला कोळसा क्षेत्रात स्वयंपूर्णता आपल्याला आणायची, कोळशाची मागणीच कमी झाली पाहिजे, जेवढं आपल्या इकडं निर्माण होतं तेवढंच आपल्याला पुरलं पाहिजे, हे एक टार्गेट 24पर्यंत होतं. हे झाले 24पर्यंतचे टार्गेट. आता इथून पुढचे टार्गेट बघूया की 25पर्यंतचे कोणते होते. 2 टार्गेट लक्षात ठेवायचे 25पर्यंतचे. 2025पर्यंत आपल्याला क्षयरोग दूर करणे, टीबीला दूर करण्याचं टार्गेट 25 आहे. 5 ट्रिलियन आपली जी अर्थव्यवस्था बनवायची त्याचंही टार्गेट 2025 आहे. 26च्या टार्गेटमध्ये महत्त्वाचं पेट्रोलमध्ये इंधन ग्रेड इथेनॉल जे आहे ते 15% मिश्रण, 50% ब्लेंडेड इथेनॉल, हे जे आहे ते 2026चं टार्गेट आहे. 27मध्ये जे आहे ते हत्तीरोग नष्ट करण्याचं टार्गेट आहे, ज्याला इंग्लिशमध्ये लिम्फॅटिक फिलेरायसिस असा इंग्रजी शब्द वापरला जातो. सो मग हत्तीरोग निर्मूलनाचं 27 आहे, टीबी निर्मूलनाचं किती आहे 25 आहे. हे दोन्ही टार्गेट लक्षात ठेवायचे. त्यानंतर काही महत्त्वाचे अजून लक्ष बघूयात आपण टार्गेट. कुष्ठरोगाचं जे आहे ते 2027 आहे, म्हणजे हत्तीरोग आणि कुष्ठरोग यांना मुक्त करण्याचं टार्गेट आपलं 2027 हे लक्षात ठेवणे गरजेचं आहे. त्यानंतर 2030चे हे 3 टार्गेट लक्षात ठेवा. भारतीय रेल्वेने नेट झिरो कार्बन उत्सर्जन की झिरो कार्बन उत्सर्जनचं टार्गेट रेल्वेचं कधी 2030 आहे. त्यानंतर भारताने 500 गिगावॅट अक्षय ऊर्जा म्हणजेच रिन्युएबल एनर्जी बनवण्याचं टार्गेट किती 500 गिगावॅट, हे लक्षात ठेवा. 500 गिगावॅट म्हणजे खूप मोठं टार्गेट आहे, ते 2030पर्यंत आपल्याला अचीव करायचं आहे. त्यानंतर मलेरिया नष्ट करण्याचं 2030 आहे. म्हणजे बघा 2027चे 2 बघितले होते आपण, कुष्ठरोग आणि हत्ती पाय रोग, आणि 2030चे जे ते मलेरिया नष्ट करण्याचं आहे. 2031मध्ये जे दिसेल आपल्याला अणुऊर्जा क्षमता जी ती 7000 मेगावॅटहून 22,480 मेगावॅटपर्यंत वाढवणे, म्हणजे खूप जास्त आहे, म्हणजे जवळपास तिप्पट करायची आपल्याला 2031पर्यंत. त्यानंतर 2030ला भारतात रस्ते अपघातात मृत्यूचं प्रमाण 0 करायचे आपल्याला. आणि हे जे एकदम लॉंग टर्मचे टार्गेट दिसतात, सिकल सेल ॲनिमिया जो आहे, जो महिलांमध्ये खूप जास्त कॉमन दिसतो, आदिवासी भागांमध्ये जास्त कॉमन दिसतो, तो 2047पर्यंत निर्मूलन करण्याची मोहीम आपलं एक विविध लक्षापैकी एक लक्ष आहे. आणि 2037पर्यंत नेट झिरो कार्बन उत्सर्जन करणे, म्हणजे बघा रेल्वेचं जे होतं ते 30 होतं, आणि जे पूर्ण भारतीय राष्ट्रीय लेवलवर आहे ते 2070पर्यंत नेट झिरोचं आपलं टार्गेट आहे, आपल्याला दिसेल झिरो कार्बन इमिशनचं. तर अशा प्रकारे आपण महत्त्वाचे जे काही धोरणं, अधिनियम, राष्ट्रीय लेवलवरचे टार्गेट्स, ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत. राज्यव्यवस्थे रिलेटेड न्यूज बघितलेल्या आहेत. असेच आपण आता करंटचे कंटिन्यू लेक्चर सर्व संपवणार आहेत एका वर्षामधले, जे राज्यसेवा पूर्वला आणि बाकीच्या ज्या पूर्वपरीक्षा येतील त्याला फायदेशीर राहतील, त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. बाकी तुम्हाला नेहमीच सांगतो मी, आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, तिथेही अपडेट्स असतात. त्यानंतर यूट्यूबलाही आपल्या सबस्क्राईब करा. यूट्यूबवर गेल्यानंतर मी तुम्हाला आधीच लेक्चरच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे विद्यागुरु अकॅडमीवर गेल्यानंतर सबस्क्राईब तर करा तुम्ही, फर्स्ट सबस्क्राईब करणे गरजेचं आहे तुम्ही. आणि तिथे तुम्हाला दिसेल की चालू घडामोडीचं, आर्थिक राजकीय घडामोडी हे पण आपण टाकलेले आहेत तिथे. पुढचे 55 दिवसाची स्ट्रॅटर्जी वगैरे कसा अभ्यास करायला पाहिजे, रिव्हिजन प्लॅन कसा असला पाहिजे तुमचा, शेवटचा रिव्हिजन प्लॅन कसा असला पाहिजे, PYQ ॲनालिसिस कसं करायला पाहिजे, ह्या गोष्टी पण तिथे सांगितलेल्या आहे. तर नक्कीच मला वाटते की तुम्ही ह्या गोष्टी बघितल्या असेल. वेगवेगळ्या विषयाचे PYQचे ॲनालिसिस टाकले ते पण सिलेक्टिव्ह बघा तुम्ही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन्हीकडे सबस्क्राईब करा, टेलिग्राम आणि यूट्यूबला पण सबस्क्राईब करा. तर आपण भेटूयात आता नेक्स्ट लेक्चरमध्ये विथ न्यू चालू घडामोडी चा जो काही भाग असेल त्यामध्ये भेटूयात. आत्ता इथे आपण थांबूयात. थँक्यू.